हॅलो एव्हरीवन, तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत विद्यार्थी मित्रांनो. आपल्याला या ठिकाणी क्वाड्रॅटिक इक्वेशन हा टॉपिक आपण बघत आहोत. जवळपास आपला प्रॅक्टिस सेट सर्व संपलेला आहे. या टॉपिकचा आपण या ठिकाणी प्रॉब्लेम सेट आपण बघणार आहोत. म्हणजेच आपल्याला चॅप्टर 2 क्वाड्रॅटिक इक्वेशनचा प्रॉब्लेम सेट जो आहे, ज्याला आपण एक्स्ट्रा क्वेश्चन म्हणतो, ते एक्स्ट्रा क्वेश्चन आपल्याला या ठिकाणी बघायचे आहेत. विद्यार्थी मित्रांनो, क्वाड्रॅटिक इक्वेशनच्या टॉपिकमध्ये जे आपण भाग शिकला, वर्ड प्रॉब्लेम बघितले, फॅक्टरायझेशन मेथड बघितली, नेमकं क्वाड्रॅटिक इक्वेशन काय असतं या सर्व भाग बी बघितल्या, रूट्स कसे असतात, अल्फा बीटा काय असतो, हा सर्व भाग आपण या टॉपिकमध्ये बघितलाय. तुम्ही हा टॉपिक परत परत बघणार आहात, तुम्हाला कळणारच आहे. ज्या मुलांना थोडासा अवघड जातोय हा टॉपिक, त्यांनी परत परत बघा. मी तुम्हाला चॅलेंज देतो विद्यार्थी मित्रांनो, हा टॉपिक ज्या वेळेला तुम्ही परत परत बघाल त्यावेळेला तुम्हाला गॅरंटेड हा टॉपिक अगदी चांगल्या पद्धतीनं कळणार आहे. या ठिकाणी आता आपण चॅप्टर 2चा क्वाड्रॅटिक इक्वेशनचा या ठिकाणी आपण सेट चालू करूयात, प्रॉब्लेम सेट चालू करूयात. प्रॉब्लेम सेटमध्ये पहिला प्रश्न आहे, चूज द करेक्ट आन्सर फ्रॉम द फॉलोइंग क्वेश्चन्स. काही मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स आहेत आपल्याला, त्याच्यामधनं तुम्हाला प्रश्न आहे आणि एक पर्याय निवडायचा आहे. तर चला आपण या ठिकाणी आपला पहिला प्रश्न बघूयात. आपला पहिला प्रश्न आहे या ठिकाणी, विच वन इज द क्वाड्रॅटिक इक्वेशन. इथं जे इक्वेशन्स दिलेले आहेत तुम्हाला ABCD, यापैकी कोणता क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे हे तुम्हाला सांगायचंय. सर्वांना बघितल्या क्वाड्रॅटिक इक्वेशन कळणारच आहे. स्टँडर्ड क्वाड्रॅटिक इक्वेशन कसं असतं सगळ्यांना माहिती आहे, AX² + BX + C = 0. अशा पद्धतीने आपल्याला स्टँडर्ड क्वाड्रॅटिक इक्वेशन मिळतं. आणि क्वाड्रॅटिक इक्वेशन मध्ये विद्यार्थी मित्रांनो, व्हेरिएबल जो आहे एकच असतो, x बरोबर आहे. XY असं नसतं, फक्त x असतं किंवा y असतं, बरोबर आहे. या ठिकाणी x आणि त्याचा इंडेक्स जो असतो वरचा, हा हायेस्ट इंडेक्स हा 2 असतो. याला क्वाड्रॅटिक इक्वेशन म्हणतात. इथे आपण बघितल्यानंतर या ठिकाणी आपल्याला लक्षात येतं की हा जो बी ऑप्शन या ठिकाणी आहे, x + 5 = 2, हा या ठिकाणी ह्याला मल्टिप्लाय केल्यानंतर x² होतो. इथे x² या ठिकाणी पहिला हे आला, प्लस या ठिकाणी 5x होतो आणि त्याच्यानंतर हा 2 होतो आणि इक्वेशन बनतं x² + 5x - 2 = 0. आपण हे व्यवस्थित असं सोडून घेतलं की आपल्याला लक्षात येतं की हा जो बी ऑप्शन आहे या 1 2 3 4 ABCD पैकी, तर हा क्वाड्रॅटिक इक्वेशनला फुलफिल या ठिकाणी ठरतो. त्याच्यामुळे आपला या ठिकाणी पर्याय क्रमांक येणार आहे B, आपला बरोबर. कळलं सर्वांना क्वाड्रॅटिक इक्वेशन कसं ओळखायचं? 3 गोष्टी फक्त लक्षात ठेवायच्यात क्वाड्रॅटिक इक्वेशन ओळखताना. गडबड करायची नाही. पहिलं या ठिकाणी पॉवर 2 आहे का सोडून बघितल्यानंतर, इंडेक्स 2 आहे का, एक्सचा इंडेक्स किंवा वायचा इंडेक्स 2 आहे का हे बघायचंय. त्याच्यानंतर हे बघितल्यानंतर तुम्हाला लक्षात आलं पाहिजे या ठिकाणी व्हेरिएबल x² प्लस या ठिकाणी 2x, या ठिकाणी 2 समान व्हेरिएबल आहेत का, x व्हेरिएबल आहे का, एकच व्हेरिएबल लागतो. आणि त्याच्यानंतर x² + 2x प्लस या ठिकाणी C, म्हणजे या ठिकाणी आपण काय म्हणूयात, या ठिकाणी एक 5 वगैरे काही संख्या आहे का, आणि इथं 0. अशा पद्धतीनं इक्वेशन सापडतं का हे आपल्याला बघायचंय. हायेस्ट इंडेक्स 2 पाहिजे आणि व्हेरिएबल 1 पाहिजे. हे जर तुम्ही रिक्वायरमेंट लक्षात आली तर तुम्हाला या ठिकाणी क्वाड्रॅटिक इक्वेशन नेमकं काय असतं हे लक्षात येईल. याच्यानंतर आपल्याला सेकंड क्वेश्चन बघायचं विद्यार्थी मित्रांनो. सेकंड क्वेश्चन काय आहे बेटा आपला? सेकंड क्वेश्चन या ठिकाणी आहे, आउट ऑफ द फॉलोइंग इक्वेशन विच वन इज नॉट अ क्वाड्रॅटिक इक्वेशन. कोणतं क्वाड्रॅटिक इक्वेशन नाहीये. बघा या ठिकाणी इथे तुम्ही ज्या वेळेला ऑप्शन कडून जाताय, ऑप्शन कडून गेल्यानंतर इथे बी ऑप्शन मध्ये 2 हायेस्ट इंडेक्स आहे, याच्यामध्ये देखील 2 हा जो आहे हायेस्ट इंडेक्स आहे, याच्यामध्ये पण 2. त्याच्यामुळे हे तिन्ही या ठिकाणी क्वाड्रॅटिक इक्वेशन दिसत आहेत. कारण बाबा कारण या ठिकाणी हे 2 2 2, पण या ठिकाणी काय रे बेटा, = इथं पण 2 आहे, इथं पण 2 आहे. पण ह्याला ज्यावेळेस आपण क्वाड्रॅटिक इक्वेशन = इकडे आले, हे = इकडे आपल्याला अशा पद्धतीने ठेवायचं नाही. ह्याला आपण x² + 4x = 11 + x², याला आपण ज्यावेळेस x² प्लस हा जो प्लस आहे या ठिकाणी इकडे काय करतो आपण, हा x² इकडे आणतो, हा x² मायनस मध्ये इकडे प्लस मध्ये आहे तो इकडे आणतो आपण, + 4x - 11 = 0. ज्यावेळेस असं आपण करतो त्यावेळेस हा x + x² आणि हा x² कट होतो. त्याच्यामुळे इथे पॉवर, इथे x जरी व्हेरिएबल असेल तरी पॉवर या ठिकाणी आपल्याला राहत नाही, पॉवर 1 राहतो फक्त. पॉवर 2 इथं कट होतो. त्याच्यामुळे विद्यार्थी मित्रांनो, हा जो इक्वेशन आहे 1 नंबरचा, कारण हा इकडे येऊन कट होतो, त्यामुळे हा जो आहे हा त्या ठिकाणी क्वाड्रॅटिक इक्वेशन नाहीये.
लक्षात आलं सर्वांना? या ठिकाणी मी एक्सप्लेन केले, परत पाठीमागे येऊन तुम्ही बघू शकता. छान पद्धतीनं तुम्हाला क्वाड्रॅटिक इक्वेशन कोणतं आहे आणि कोणतं नसतं हे तुम्हाला कळलं. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 जे आहे हे क्वाड्रॅटिक इक्वेशन नाहीये, हे आहे, हे आहे, हे आहे. कारण का आहे? हायेस्ट इंडेक्स 2 आहे आणि व्हेरिएबल x आहेत. पुढे काय या ठिकाणी बघा, पुढे या ठिकाणी इथं दिलेलं आहे, द रूट्स ऑफ x स्क्वेअर प्लस kx प्लस k इज इक्वल टू 0 आर रिअल अँड इक्वल. मी तुम्हाला काय म्हणलंय? आर रिअल अँड इक्वल. फाइंड k चं काय काढायचे? व्हॅल्यू काढायचे तुम्हाला. k ची व्हॅल्यू काढायचे. k ची व्हॅल्यू काढायची म्हणल्यानंतर त्यांनी काय सांगितलंय की द रूट्स ऑफ x प्लस kx प्लस 4 इज इक्वल टू 0 आर रिअल अँड इक्वल. तर रिअल म्हणजे काय असतं? रिअल अँड इक्वल. तर रिअल अँड इक्वल म्हणजे या ठिकाणी डेल्टा कधी पण या ठिकाणी 0 असतो, बरोबर आहे. आणि के ची व्हॅल्यू कधी पण लक्षात घ्या, रिअल आणि इक्वल असल्यावर 4 असते. त्याच्यामुळे ऑप्शन क्रमांक सी आपलं या ठिकाणी येणार आहे. हा प्रश्न बऱ्याच मुलांना लक्षात आला नसेल. या ठिकाणी त्यांनी सरळ सरळ सांगितले की के ची व्हॅल्यू काढा. विद्यार्थी मित्रांनो, ज्या वेळेला रिअल नंबर, ज्या वेळेला एखादं इक्वेशन रिअल आणि इक्वल असतं, मी तुम्हाला तेच सांगितलेलं आहे की रिअल आणि इक्वल म्हणजे काय? डेल्टा इज इक्वल टू 0. ज्यावेळेस 0 आणि हा डेल्टा इक्वल असतो त्यावेळेला ते आपण काय म्हणतो? रिअल नंबर म्हणतो. हा रिअल आहे, हा इक्वेशन रिअल आहे आणि इक्वल आहे म्हणतो, बरोबर आहे. इक्वल 0 असल्यानंतर, कारण हे आणि हे इक्वल आहे 0. ज्यावेळेस डेल्टा प्लस 3 असतो त्यावेळेला आपण काय म्हणतो? रिअल आहे, पण त्या ठिकाणी म्हणजे 0 1 2 3 हे सगळे रिअल आहेत, पण त्या ठिकाणी नॉट इक्वल आहे कारण 0 नाहीये. आणि डेल्टा इज इक्वल टू -3 ज्या वेळेला असतो त्यावेळेला आपण काय म्हणतो? -3 ज्या वेळेला असतो त्या ठिकाणी -3 त्यावेळेला आपण नॉट रिअल म्हणतो. जे मायनस मध्ये येतात त्याला नॉट रिअल म्हणतो. आता फक्त इथं या एक्झाम्पल पुरतं एवढं लक्षात ठेवा, डेल्टा इज इक्वल टू इथंच दिलेलं आहे गिवन मध्ये, रिअल आणि इक्वल. त्याच्यामुळं फक्त 0 नाही तर के ची व्हॅल्यू काढायची आहे 0 और 4. के ची व्हॅल्यू ऑथेंटिक 4 असते. के ची व्हॅल्यू 4 केल्यानंतर ऑटोमॅटिकली ते डेल्टा इज इक्वल टू 0च असतं. त्याच्यामुळे आपल्याला या ठिकाणी हा सी ऑप्शन बरोबर येणार आहे. ठीक आहे, हे फक्त प्रश्न थोडासा अंडरस्टँड करून आपल्या डोक्यामध्ये घाला आणि लक्षात ठेवा. बेटा पुढे लक्ष घ्या मुलींनो, दोघांनी मुलांनी लक्ष द्यायचंय. पुढे काय म्हणले? फॉर √2x स्क्वेअर मायनस 5x प्लस √2 इज इक्वल टू 0 फाइंड द व्हॅल्यू ऑफ डिस्क्रिमिनंट. डिस्क्रिमिनंटची व्हॅल्यू काढायचे. डिस्क्रिमिनंटची व्हॅल्यू कसं काढतो आपण? अल्फा डेल्टा इज इक्वल टू बी स्क्वेअर मायनस 4ac, बरोबर आहे. हे आपण इक्वेशन लिहितो, यालाच आपण डिस्क्रिमिनंट काढायचे. डिस्क्रिमिनंट काढण्यासाठी मग हे इक्वेशन आपण हे इक्वेशन ठेवलं आपण ह्याच्यामध्ये. तर याच्यामध्ये तुम्ही मला सांगा ए किती आहे? ए किती आहे? √2 आहे. बी किती आहे? -5 आहे. आणि सी किती आहे? √2 आहे. व्हॅल्यू पुट करा ह्या फॉर्म्युलामध्ये. ह्याला डिस्क्रिमिनंट काढायचा आहे. इथं अशा पद्धतीनं ह्या इक्वेशनचा डिस्क्रिमिनंट अशा पद्धतीनं काढतात. डिस्क्रिमिनंट डेल्टा इज इक्वल टू बी स्क्वेअर मायनस 4ac. बी स्क्वेअर किती आहे इथं काढले मी? -5 इथं पुट करा. हा -5 चा स्क्वेअर -5 चा स्क्वेअर -5 चा स्क्वेअर मायनस इथं 4 ठेवा. ए किती आहे? ए आहे √2. ए आहे √2 या ठिकाणी √2. आणि या ठिकाणी हे किती आहे? सी किती आहे? सी पण आहे या ठिकाणी √2. सी आहे √2. आता या ठिकाणी हा √2 रूट कट होतो. फक्त इथं 2 2 राहतं. 2 गुणिले 2 4 आणि हे 4 गुणिले 4 हे 4 इथं जसं असतं तसं 4 गुणिले 4 16. हे 16 -5 चा स्क्वेअर किती? -5 चा स्क्वेअर -5 इंटू -5 हे मायनस कट पॉझिटिव्ह 25 येतो. म्हणून या ठिकाणी 25 - 16 असं दिसतं आपल्याला. 25 - 16 किती येणार आहे या ठिकाणी? 25 - 16 केल्यानंतर 25 - 16 केल्यानंतर आपल्याला 17 येईल. पहा, ठीक आहे, 17 येईल. त्याच्यामुळं ऑप्शन नंबर 2 आपलं बरोबर आहे. फक्त MCQ जरी विचारला इथं तरी आपल्याला हे इक्वेशन लिहून ABC च्या व्हॅल्यू काढायच्या. इक्वेशन लिहायचं, ABC च्या व्हॅल्यू काढायच्या. डेल्टा इज इक्वल टू बी स्क्वेअर मायनस 4ac यालाच डिस्क्रिमिनंट म्हणतात आणि डिस्क्रिमिनंट येतो 17. अशा पद्धतीनं आपल्याला हे इक्वेशन सॉल्व्ह करावं लागेल. ठीक आहे, कळलं सर्वांना विद्यार्थी मित्रांनो? लक्षात येते हे 17 कशा पद्धतीनं आलं? MCQ क्वेश्चन आहे पण सोडवावा लागेल अशा पद्धतीनं, सोपा आहे. याच्यानंतर आता बेटा नेक्स्ट क्वेश्चन घेऊयात. नेक्स्ट क्वेश्चन कोणता आहे विद्यार्थी मित्रांनो? बघा बेटा या ठिकाणी बघा, विच ऑफ द फॉलोइंग क्वाड्रॅटिक इक्वेशन्स हॅज √3 and 5. हे क्वाड्रॅटिक इक्वेशन्स आहेत, ह्याच्यापैकी कोणत्या इक्वेशनचा 3 आणि 5 रूट आहे असं ओळखायचंय. मग आपण किती दिले इथं? अल्फा इज इक्वल टू आपण म्हणू शकतो या ठिकाणी बेटा इथं आपल्याला ह्याच्यापैकी सांगायचं अल्फा इज इक्वल टू 3 आणि बीटा इज इक्वल टू 5. मग हे म्हणल्यानंतर या ठिकाणी तुम्ही डायरेक्टली म्हणू शकता
बरोबर आहे. अल्फा प्लस बीटा आणि अल्फा प्लस बीटा किती येणार आहे 3 + 5 किती येणार 8 आणि अल्फा इंटू बीटा किती येणार आहे या ठिकाणी 5 × 3 15. अल्फा प्लस बीटा आणि अल्फा इंटू बीटा रिक्वायर्ड क्वाड्रॅटिक इक्वेशन. आपल्याला कोणत्या क्वाड्रॅटिक इक्वेशनचे हे रूट्स आहेत 3 आणि 5, तर ह्या मेथडनं जावं लागतं आपल्याला. ह्या 3 ला आपण अल्फा मानलं, 5 ला आपण बीटा मानलं, अल्फा प्लस बीटा 3 + 5 8 केलं, अल्फा इंटू बीटा 5 × 3. असं डायरेक्टली एमसीक्यू सोडवता येणार आहे का ह्या क्वेश्चनचा? नाही. आपल्याला ह्याच मेथडनं काढावं लागेल. अल्फा काढलं, बीटा काढलं, अल्फा इंटू बीटा. त्याच्यानंतर द रिक्वायर्ड क्वाड्रॅटिक इक्वेशन कोणतं आहे? द रिक्वायर्ड क्वाड्रॅटिक इक्वेशन, क्वाड्रॅटिक इक्वेशन कोणता आहे बेटा? हे आपण बघितलं. हे रिक्वायर्ड क्वाड्रॅटिक इक्वेशनचा फॉर्म्युला सर्वांना माहिती. x² मायनस अल्फा प्लस बीटा प्लस ही x प्लस अल्फा इंटू बीटा. आता हे आपल्याला सर्वांना माहिती आहे. मग हे इज इक्वल टू 0. हे रिक्वायर्ड क्वाड्रॅटिक, मी तुम्हाला हा सर्वांना फॉर्म्युलाच पाठ करायला सांगितला होता. इज इक्वल टू 0. आता हा x² ला x² ठेवला, मायनसला मायनस, अल्फा प्लस बीटा किती आलं या ठिकाणी? अल्फा प्लस बीटा 8, हा x ला x, परत अल्फा इंटू बीटा किती आहे? अल्फा इंटू बीटा 15, हा 15 ला 15 आणि या ठिकाणी 15 ला 15 आणि इज इक्वल टू ला 0 ला 0. हे कुठं ऑप्शन मध्ये दिसतंय का आपल्याला? x² मायनस 8x प्लस 15. हे बघा, हे इथं दिसतंय पहा, x² मायनस 8x प्लस 15. म्हणजे हा 3 आणि 5 ह्या क्वाड्रॅटिक इक्वेशनचे रूट आहेत. फक्त आपल्याला इथं रूट दिलेत 3, 5 आणि इक्वेशनचे पर्याय दिलेत. त्यामुळे आपण हे अल्फा आणि बीटा हे असं ठेवायचं आणि मग हे अशा पद्धतीने फॉर्म्युला x² मायनस अल्फा प्लस बीटा x प्लस अल्फा इंटू बीटा हा फॉर्म्युला ठेवून आपल्याला हे रूट्स कोणत्या क्वाड्रॅटिक इक्वेशनचे आहेत हे क्वाड्रॅटिक इक्वेशन आपल्याला या ठिकाणी मिळतं. अशा पद्धतीने सिंपल आहे. मी तुम्हाला समजून सांगितलंय, मागे पण तुम्हाला सर्व समजलंय. फक्त डिस्क्रिमिनंट म्हणल्यानंतर डेल्टाचा फॉर्म्युला वापर बाबा. काय वापरायचा आहे? b² मायनस 4ac. त्याच्यानंतर रूट्स दिलेत 3 आणि 5, तर त्याला अल्फा आणि बीटा वापर आणि x² मायनस अल्फा प्लस बीटा x प्लस अल्फा इंटू बीटा इज इक्वल टू 0 हा क्वाड्रॅटिक इक्वेशनचा फॉर्म्युला ठेवून व्हॅल्यू पुट कर. इथं बघा, ह्या फॉर्म्युलामध्ये पहिल्यांदा मायनस आहे आणि इथं प्लस आहे. हे आपल्याला लक्षात घ्यावं लागणार आहे. हे IMP आहे, मी आता इथं सांगितलेला पॉईंट. विद्यार्थी मित्रांनो, थोडंसं फास्ट मी सांगतोय कारण तुमचं फोकस माझ्याकडे लागावं. तुम्हाला हेडफोन घालून व्यवस्थित पद्धतीनं मोबाईलवरती हा सगळा लॅपटॉप असेल, मोबाईलवरती असेल, तुमचं काय जे डिव्हाइस असेल त्या सर्वांवरती हे तुम्हाला कोर्स बघायचा आहे आणि मी तुम्हाला गॅरंटी देणार आहे बेटा, हे तुम्हाला कळणारच आहे. ठीक आहे, लक्षात आलं विद्यार्थी मित्रांनो हे काय सांगतोय ते? चला बेटा, याच्यानंतर आता आपल्याला पुढचा प्रश्न बघायचा आहे. पुढचा प्रश्न काय येतो बेटा? पुढचा प्रश्न आहे या ठिकाणी 6वा प्रश्न. आउट ऑफ द फॉलोइंग इक्वेशन फाइंड द इक्वेशन्स हॅव्हिंग सम ऑफ इट्स रूट्स -5. हे ज्या वेळेला तुम्ही सोडून बघाल त्यावेळेला आपल्याला ह्याचं उत्तर या ठिकाणी D सापडतं. पहा, ठीक आहे, त्याचं उत्तर आपल्याला या ठिकाणी D सापडतं. सोपं आहे, करून बघा. आउट ऑफ द फॉलोइंग इक्वेशन्स फाइंड द इक्वेशन्स हॅव्हिंग सम ऑफ रूट्स -5. त्याचे सम ऑफ रूट्स किती येणार आहेत? रूट्स किती येणार आहेत? -5. त्याचं सम बरं का -5 येणार आहे. तर ते आपल्याला या ठिकाणी करून बघायचंय. मी तुम्हाला आत्ताच पद्धतीने सांगितलेलं आहे. पुढे या ठिकाणी काय रे? आता या ठिकाणी बघा, √5m² मायनस √5m प्लस √5 इज इक्वल टू 0. विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट इज ट्रू फॉर दिस गिवन इक्वेशन? काय केलंय या ठिकाणी? रियल अँड अनइक्वल रूट्स, रियल अँड इक्वल रूट्स, रूट्स आर नॉट रियल अँड 3 रूट्स. तर हे काढून बघण्यासाठी आपण काय करूयात? a ची व्हॅल्यू घेऊयात. a ची व्हॅल्यू काय येते? √5. b ची व्हॅल्यू किती येते? -√5. c ची व्हॅल्यू किती येते? √5. व्हॅल्यू पुट करा. डिस्क्रिमिनंट इज इक्वल टू, त्याला आपण डेल्टा म्हणतो, डेल्टा इज इक्वल टू b² मायनस 4ac. b² ची व्हॅल्यू किती आहे या ठिकाणी? -5 रूटचा स्क्वेअर. त्याच्यानंतर हे 4, a ची व्हॅल्यू आहे 5 √5 आणि c ची व्हॅल्यू आहे √5. रूट कॅन्सल होतो कारण हा रूट काय होतो? √5चा स्क्वेअर होतो. त्यामुळे हा रूट आणि हा कट होतो, फक्त 5 राहतो. हा 5 या ठिकाणी काय होणार? 5 किती होणार आहे या ठिकाणी? हा या ठिकाणी 5 × 5 हा या ठिकाणी फक्त काय राहतो बेटा? या ठिकाणी बघा बरं, एकदा चेक करा, मी बरोबर आहे का या ठिकाणी बघतो. याच्यामध्ये मला हा प्रश्न थोडासा हे दिसतोय, चुकीचा वाटतोय मला. बरोबर आहे का प्रश्न? प्रश्नामध्ये काही चुकलंय का आपलं? याच्यामध्ये लिहून घेण्यामध्ये काही चुकलंय का मला बघू द्या. ठीक आहे, हा बरोबर आहे बेटा.
या ठिकाणी प्रश्न बरोबर आहे आपला, प्रश्न पूर्णपणे बरोबर आहे आपला. याच्यामध्ये हा 5च घेतलेला होता त्यांनी, हा 5 फक्त इथे 5 राहतो, हा आणि इथं 4 आणि हा इथला काय होतो -5चा स्क्वेअर सर्वांना माहिती, -5चा स्क्वेअर किती होणार आहे -5 इंटू -5, हा मायनस कट आणि 5 इंटू 5 किती राहतो फक्त या ठिकाणी हा 5 राहतो या ठिकाणी फक्त, हे 5 चोक 20 आणि हा या ठिकाणी 5 बरोबर आहे, हा इथे 5 राहतो फक्त इथं. 20 मधून 5 गेले -15 आन्सर येतं. -15 म्हणजे कसं आहे रे, -15 म्हणजे हे नॉट रिअल आहेत का नाही, म्हणजे रूट्स आर नॉट रिअल, हे आन्सर येईल आपलं, रूट्स आर नॉट रिअल. म्हणजे या ठिकाणी डिस्क्रिमिनंट किती आला -15, त्याला आपण म्हणूयात रूट्स आर नॉट रिअल, कारण -15 आन्सर या ठिकाणी आपल्या आलेला आहे -15. ठीक आहे, अशा पद्धतीने आपण आन्सर या ठिकाणी काढलं. ह्याला हे सोडून घेतलं, हा इथला रूट काढून इथं 4 इंटू 5 केलं, हा √5 म्हणजे √5चा स्क्वेअर म्हणजे फक्त 5 राहतो, हा आणि हा कट राहतो बरोबर आहे, हा आणि हा कट होतो, फक्त 5 होतो, हा मायनस कट होतो या ठिकाणी मायनस मध्ये आणि 5 - 20 येतं, -15 आपलं या ठिकाणी आन्सर येईल. ठीक आहे, लक्षात आलं सर्वांना हा पॉईंट कसा सोडवला तो. चला बेटा, ABC ची व्हॅल्यू काढली आणि डिस्क्रिमिनंट डेल्टा इज इक्वल टू b² - 4ac ची व्हॅल्यू काढून आपल्याला डेल्टा जर त्या ठिकाणी मायनसमध्ये येत असेल तर रूट्स आर नॉट रिअल आपण म्हणलेलं आहे. ठीक आहे, चला पुढे क्वेश्चन घ्या बेटा. आता पुढे कोणता क्वेश्चन आहे, 8वा क्वेश्चन आहे. वन ऑफ द रूट्स ऑफ इक्वेशन x² + mx - 5 इज इक्वल टू 0 इज टू फाइंड m. आता त्यांनी काय केले, हे x ची व्हॅल्यू दिली, x इज इक्वल टू 2 म्हणले या ठिकाणी आणि आपल्याला फाइंड m काढायचा. फाइंड m आपल्याला ऑप्शन दिलेलेच आहेत. चला इक्वेशन घ्या, x² + mx - 5 इज इक्वल टू 0. या ठिकाणी x ची व्हॅल्यू किती आहे 2 आहे, ठेवा 2² + m इंटू 2 - 5 इज इक्वल टू 0. हा किती येणार आहे 4 प्लस हा किती येणार आहे 2m, हा -5 इज इक्वल टू 0. हा आता आपल्याला 2m इथं घ्या, 2m काढायचा आहे, 2m इज इक्वल टू -5 इकडे जाऊन प्लस होतो, हा 4 इकडे जाऊन -4 होणार आहे. इथं किती आला हे 1 आणि हा 2m, तर m इज इक्वल टू किती येणार आहे, m इज इक्वल टू 1/2. हा m च्या बाजूचा 2 डिनॉमिनेटर मध्ये घेतला, m इज इक्वल टू 1/2. एक स्टेप सांगितली, x ची व्हॅल्यू 2, x ची व्हॅल्यू 2, बघ इकडं x ची व्हॅल्यू 2 इथं पुट केलेली आहे m2. लक्षात येतंय, ह्याच्यामध्ये हा फॉर्म्युला 2चा स्क्वेअर 4, हा 2m - 5, 2m m काढायचा म्हणून 2m घेतला, लगेच इज इक्वल टू दिला, हा -5 इज इक्वल टूच्या डाव्या साईडला होता पण इकडे गेला, पुन्हा बघा उजव्या साईडला गेला म्हणून प्लस चिन्ह घेतलं आणि +4 हा -4 होतो इकडे जाऊन, इज इक्वल टूच्या इकडे होता आधी, इज इक्वल टू आहे ना हे इज इक्वल टूच्या इकडे होतं म्हणून पुन्हा तिकडे गेलेत हे सगळे, त्यामुळे आपण चिन्ह बदलले. 2m इज इक्वल टू 1, m इज इक्वल टू 1/2, हे आन्सर येणार आहे m इज इक्वल टू 1/2. सी ऑप्शन मध्ये आहे, m इज इक्वल टू 1/2 हे आपलं येतं. कळतं का बेटा, कळलं का, लक्षात घ्या बेटा, कळलं का, लक्षात घ्या बेटा. सोपं आहे का, MCQ टाईप आहेत, हेच प्रश्न आपल्याला परीक्षेत विचारणार आहेत बेटा, हेच प्रश्न आपल्याला परीक्षेत विचारणार आहेत. कळलं का, चला छान छान विद्यार्थी मित्रांनो, खूप छान. याच्यानंतर आता नेक्स्ट क्वेश्चन काढायचा आहे. नेक्स्ट क्वेश्चन काय आहे या ठिकाणी, नेक्स्ट क्वेश्चन बघा, नेक्स्ट क्वेश्चन दुसरा क्वेश्चन आता चाललाय आपला. विच ऑफ द फॉलोइंग इक्वेशन इज अ क्वाड्रॅटिक. कोणतं इक्वेशन क्वाड्रॅटिक आहे, चल रे बाबा निग रे बाबा. मी तुम्हाला काय सांगितलं होता प्रश्न, विच ऑफ द फॉलोइंग इज क्वाड्रॅटिक इक्वेशन, लक्षात ठेव रे बाबा. मी तुम्हाला काय सांगितलं होतं क्वाड्रॅटिक इक्वेशन कसं ओळखायचं, लक्षात घ्या. पहिलं इक्वेशन हे पद्धतीनं अशा पद्धतीनं आहे या ठिकाणी, विच ऑफ द फॉलोइंग इक्वेशन इज क्वाड्रॅटिक इक्वेशन. याच्यामध्ये हे इक्वेशन लिहिलं आपण x² + 2x + 11 इज इक्वल टू 0. हे इक्वेशन आहे, याचा पॉवर, याचा इंडेक्स किती आहे 2, व्हेरिएबल किती आहेत x आणि x, इज इक्वल टू म्हणा x² + 2x + 11 इज इक्वल टू 0. द हायेस्ट इंडेक्स इज 2 ऑफ व्हेरिएबल x च्या व्हेरिएबलचा हायेस्ट इंडेक्स 2 आहे, त्याच्यामुळं दिस इज अन क्वाड्रॅटिक इक्वेशन असं आपण म्हणू शकतो. कळलं का रे बाबा, लक्षात ठेव. मुलींनो बघा इकडे, चला बेटा नेक्स्ट क्वेश्चन घ्या. नेक्स्ट क्वेश्चन काय म्हणतो बेटा, x² - 2x + 5 इज इक्वल टू x². सांग रे बाबा,
हा आता काय केला आपण, हा इकडं हे इज इक्वल टूच्या पुढे एक्स स्क्वेअर आहे ना, इकडे घेतला एक्स स्क्वेअर, हा एक्स स्क्वेअरला एक्स स्क्वेअर, हा इथला प्लसचा इकडे मायनस झाला, मायनस एक्स स्क्वेअर, हा -2x, हा +5 इज इक्वल टू 0. हे बरोबर क्वाड्रॅटिक इक्वेशन तयार करून घेतलं. हा एक्स स्क्वेअर 2 आणि हा एक्स स्क्वेअर 2 हा दोन्ही कट केला आपण, कारण हा प्लस आणि मायनस आहे, कट केला. हा फक्त राहतो आता -2x + 5. आता ह्या इक्वेशन मध्ये हे इंडेक्स काय या ठिकाणी, इंडेक्स ऑफ व्हेरिएबल एक्स इज नॉट 2. ह्या इक्वेशन मध्ये एवढंच इक्वेशन राहिले, ह्याच्यामध्ये 2 राहिले का रे, इंडेक्स 2 नाही राहिला, फक्त 1 आहे दिसतोय या ठिकाणी. इथं वरती काही नाही म्हणजे 1 आहे, इथं 1 आहे, मग या ठिकाणी इंडेक्स 2 नाहीये. त्याच्यामुळे आपण काय म्हणलं, दिस इज नॉट क्वाड्रॅटिक इक्वेशन. चल रे बाबा निघ रे बाबा, कळलं का रे सगळ्यांना, कळलं का रे बाबा. चला बेटा पुढे चला, पुढे चला. आपल्याला गणित हे हसत खेळत तुमच्या मनामध्ये बसलं पाहिजे बेटा, मॅथमॅटिक्स तुमच्या मनामध्ये बसलं पाहिजे. मला असं वाटतं की मॅथमॅटिक्स असं आनंदात शिकलं पाहिजे, बरोबर आहे, गणित असं आनंदात शिकलं पाहिजे, असं सर्वांना वाटलं पाहिजे, फील झालं पाहिजे. शेवटी आयुष्यामध्ये आपण एवढी धडपड का करत असतो विद्यार्थी मित्रांनो, त्याचं कारण आहे. त्याचं कारण असं आहे की आपल्याला एखाद्या गोष्टीचं ज्ञान मिळालं पाहिजे, ती गोष्ट आपल्याला फील झाली पाहिजे. बरेच विद्यार्थी किंवा इतर शिक्षक काय करतात की सांगतात पण ती गोष्ट मनाला फील होत नाही. पण तसं नाहीये विद्यार्थी मित्रांनो. जोपर्यंत प्रत्येक गोष्ट बघा, तुम्ही कुठल्याही आयुष्यातल्या कुठल्याही टप्प्यावर घ्या, आपल्याला जर वाटलं की बाबा हे आपल्याला गोष्ट फील झाली आहे, आपल्याला हे कळलंय, की ज्या वेळेला आपल्याला ती गोष्ट फील होईल की ऑटोमॅटिकली आपल्याला ती गोष्ट कळायला लागते, त्याच्यामध्ये आनंद यायला लागतो. आणि त्यामुळेच मॅथमॅटिक्स मार्क तर आपल्याला मिळणार आहेतच, मी मार्कांचं तुम्हाला कधी बोललोही नाही, मार्क तुम्हाला 100% मिळणार आहेत. पण माझा उद्देश आहे की आमच्या लेकरांना, आमच्या मुलांना, आमच्या मुलींना आउट ऑफ मार्क मिळाले पाहिजेत. माझा उद्देश आहे त्या ठिकाणी आमच्या मुलींना त्या ठिकाणी पुढे चालून कुठलीही परीक्षा जर द्यायची झाली तर आमचे लेकरं असं म्हणले नाहीत पाहिजेत की सर माझा तो बेसिकच कन्सेप्ट क्लिअर नाहीये. त्याच्यामुळे हा बेसिक जो आहे तो बेसिक मुद्दा तुम्हाला क्लिअर व्हावा, मायनस प्लस काय असतं क्लिअर व्हावं, एक्स स्क्वेअर काय असतं क्लिअर व्हावं. सुरुवातीला जे व्हिडिओ दिले ते जर तुम्ही चांगल्या पद्धतीने बघितले तर त्या देखील तुमचं सगळं क्लिअर होणार आहे. लक्षात आलं दुसरं. चला बेटा तिसरं इक्वेशन घ्या. तिसरं काय म्हणतंय, एक्स प्लस 2 स्क्वेअर इज इक्वल टू 2x स्क्वेअर. एक्स स्क्वेअर प्लस 2 हे जशाच तसं लिहून घेतलं. ह्याच्यामध्ये काय इथं लक्षात येतं बघा, हे इक्वेशन जसं लक्षात घेतल्या आपल्याला येईल. ह्याच्यामध्ये एक्स स्क्वेअर आणि ह्याला जर आपण लॉंग फॉर्म मध्ये सोडून घेतलं काही गरज नाही, डायरेक्टली बघा पॉवर किती आहे 2 आहे. द हायेस्ट इंडेक्स ऑफ व्हेरिएबल एक्स आणि त्याचा पॉवर 2 आहे. हेन्स दिस इज अन क्वाड्रॅटिक इक्वेशन. हेन्स दिस इज अन क्वाड्रॅटिक इक्वेशन. चल रे बाबा, चला पुढे चला बेटा. लक्ष द्या इकडं, पुढचं घ्या. बघा क्वेश्चन 3 बघा रे बेटा, काय इथे क्वेश्चन 3, फाइंड द व्हॅल्यू ऑफ डिस्क्रिमिनंट फॉर ईच ऑफ द फॉलोइंग इक्वेशन. मी इकडून येतो बेटा, मला इकडून सोपं जातं बरं का, थोडंसं असं व्यवस्थित, तुमचा व्ह्यू मला छान दिसतो इथून. फाइंड द व्हॅल्यू ऑफ डिस्क्रिमिनंट फॉर ईच ऑफ द फॉलोइंग इक्वेशन. डिस्क्रिमिनंट म्हणजे काय, डिस्क्रिमिनंट म्हणजे काय, मी 10 वेळेस सांगतोय. डिस्क्रिमिनंट म्हणजे त्रिकोण इज इक्वल टू बी स्क्वेअर मायनस 4ac. डिस्क्रिमिनंट म्हणजे काय, डिस्क्रिमिनंट म्हणजे काय, त्रिकोण इज इक्वल टू बी स्क्वेअर मायनस 4ac. चला व्हॅल्यू काढा बेटा. इथे या ठिकाणी इक्वेशन दिलंय 2y मायनस y प्लस 2 इज इक्वल टू 0. कम्पेअरिंग दिस इक्वेशन, कोणतं इक्वेशन, हे वरचं इक्वेशन कम्पेअर करा ह्याच्याशी. ax स्क्वेअर प्लस bx प्लस c. a ची व्हॅल्यू काढा, हे 2 आली, b ची व्हॅल्यू -1 आली, c ची 2 आली. डेल्टा इज इक्वल टू बी स्क्वेअर मायनस 4ac. b ची व्हॅल्यू ठेवा -1चा स्क्वेअर, हा 4 ला 4 2 इंटू आणि हे 2, 1चा स्क्वेअर किती आला -1 इंटू -1, हा मायनस मायनस गेट कॅन्सल, 1 इंटू 1 1 राहतं फक्त, त्याच्यामुळे इथे 1. 4 इंटू हे 2 इंटू 2, या ठिकाणी 2 इंटू 2 येणार 4, 4 इंटू 4 16. बरोबर आहे. 1 मायनस 16 किती येणार आहे, डेल्टा इज इक्वल टू -15. विद्यार्थी मित्रांनो हे आपलं या ठिकाणी आन्सर येतं, डेल्टा इज इक्वल टू -15. चला बेटा पुढे चला. आता हे आपलं झालं का परफेक्टली कळालं सर्वांना हे कशा पद्धतीने काढलं. याची व्हॅल्यू आपण काढली, डेल्टाची व्हॅल्यू काढली, म्हणजे डिस्क्रिमिनंटची व्हॅल्यू काढली. डिस्क्रिमिनंटच काढायचं आपल्याला ह्या क्वेश्चन मध्ये. पुढे आता इक्वेशन आहे 5m स्क्वेअर मायनस m इज इक्वल टू 0. 5m स्क्वेअर मायनस m इज इक्वल टू 0. 5m स्क्वेअर ह्याला आपण व्यवस्थित लिहिलं, 5m स्क्वेअर m ला m लिहिलं, प्लस तिसरं, कारण ह्याला आपल्याला असं लिहायचंय ना, ax स्क्वेअर प्लस bx प्लस c, त्याच्यामुळे ax स्क्वेअर तर झालं, इथं पुन्हा -m ला 1 इथलं घेतलं, पुन्हा +0 घेतलं इज इक्वल टू 0, कारण हा c आहे, ax स्क्वेअर प्लस bx प्लस c.
मग कंपेअरिंग दिस इक्वेशन ax² + bx + c = 0. a ची व्हॅल्यू 5, b ची व्हॅल्यू m च्या बाजूला काही नाही म्हणजे 1 आहे -1, प्लसला हे मायनसचे चिन्ह इथलं आहे -1, c ची व्हॅल्यू 0. डेल्टा इज इक्वल टू b² - 4ac. हे b ची व्हॅल्यू -1चा स्क्वेअर, -1चा स्क्वेअर 1 येणार आहे. हा या ठिकाणी इथं 0 येणार आहे, त्याच्यामुळे हे ऑटोमॅटिकली सगळं 0 होईल. 5 चोक 20, 20 गुणिले 0, कुठल्याही संख्येनं 0 ला गुणलं, 0 गुणिले 20 हे 0च येतं. 0 गुणिले 30 हे 0 गुणिले 30 0च येतं. किती पण असू द्या, 0 गुणिले 100 जरी असलं तरी 0च येणार आहे. त्याच्यामुळे डिस्क्रिमिनंटची व्हॅल्यू 1 येईल. कळलं सर्वांना? सोपा आहे, समजून सांगतोय मी ज्या वेळेला. आणि अजून एकदा मी तुम्हाला मगाशी सांगितलं नाही बेटा, मी सिरियस नसतो कधी कधी, कारण आमच्या लेकरांना मला सिरियसनेस नको वाटतो. ठीक आहे, परत परत सांगावं, समजून सांगावं. तर विद्यार्थी मित्रांनो, मला काय म्हणायचंय की तुम्ही एखादी गोष्ट तुम्हाला नाही कळाली तर तिथल्या तिथं पॉज करून मागे बघा. मी तुम्हाला एंटरटेनमेंट करून खूप चांगल्या पद्धतीनं तुमच्या मानसिकतेनुसार आणि एक प्रॉब्लेम समजून सांगत असताना तो प्रॉब्लेम बघा. तुम्ही परत काय करता असं पाठीमागे वगैरे जाऊ नका, संपू द्या. सगळं संपल्यानंतर परत या, मी जे सांगितलंय ते करा, ऑब्झर्व करा. आणि खूप छान पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो, ह्या मेथडनं मी म्हणतो महाराष्ट्रात नाही तर जगातला कुठलाही मॅथमॅटिशियन आणला तरी तुम्हाला ह्या मेथडनं सांगणार नाही. माझा अक्षरशः हे मसल दुखतायत, घसा दुखतोय, कारण तुम्हाला मी ते समजून सांगतोय. मला तुम्हाला ते कन्व्हिन्स करायचंय, बेटा हे असं आहे. लक्षात येतं? चला, याच्यानंतर काय आता नेक्स्ट क्वेश्चन बघा. काय म्हणलंय नेक्स्ट क्वेश्चन मध्ये? √5x² - x, √5x² - x -√5 या ठिकाणी बघा काय बघितलंय, काय दिले? कंपेअरिंग, ह्याला कंपेअरिंग इक्वेशन विथ, कंपेअरिंग करायला ax² + bx + c = 0. a इज इक्वल टू √5, b इज इक्वल टू -1 आणि c इज इक्वल टू -√5. त्याला आपल्याला डिस्क्रिमिनंट काढायचा आहे. डेल्टा इज इक्वल टू b² - 4ac. हा डिस्क्रिमिनंटचा आपला फॉर्म्युला. a b c च्या व्हॅल्यू ह्याच्याप्रमाणे काढल्या. हा a ची व्हॅल्यू ही b ची व्हॅल्यू इथं -1, बरोबर आहे, -1, c ची व्हॅल्यू -√5. ह्या या ठिकाणी व्हॅल्यू ठेवल्या. b ची व्हॅल्यू -1चा स्क्वेअर सर्वांना माहिती, -1 × -1, मायनस कट 1 × 1 1 येणार आहे फक्त. आणि हा काय येणार आहे? हा रूट कट, हा मायनस इथं प्लस होणार आहे. रूट कट 5 चोक इथं फक्त इथं काय राहणार आहे? हे 5 राहील. हा मायनसचा प्लस होईल आणि हे 4, बरोबर आहे. हा इंटू 5 चोक 20, बरोबर आहे. 5 चोक 20 किती येणार आहे? 20 आणि 1 21. डिस्क्रिमिनंटची व्हॅल्यू या ठिकाणी 21 येणार आहे. पुढे या ठिकाणी आपल्याला बघायचं आहे पुढचा प्रश्न. वन ऑफ द रूट्स ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन 2x² + kx - 2 = 0. -2 आहे या ठिकाणी. -2 म्हणजे हे x ची व्हॅल्यू असणार आहे. फाइंड k काढायचा आहे. x इज इक्वल टू -2 इज द रूट ऑफ गिव्हन क्वाड्रॅटिक इक्वेशन. हा काय? इज द रूट ऑफ गिव्हन क्वाड्रॅटिक इक्वेशन. आपण केलं पुट x इज इक्वल टू -2 इन द गिव्हन क्वाड्रॅटिक इक्वेशन. क्वाड्रॅटिक इक्वेशन कोणता आहे या ठिकाणी? 2x² + kx - 2 इज इक्वल टू 0. x च्या व्हॅल्यू जागी -2 ठेवा, व्हॅल्यू ठेवल्या. हा किती येणार आहे? -2चा स्क्वेअर 4 येणार आहे. -2चा स्क्वेअर किती येणार आहे? -2 × -2. बघा, -2 × -2, हा मायनस गेट कॅन्सल, 4 येईल फक्त. म्हणून 4 दोन्ही 8, पॉझिटिव्ह 8. हा या ठिकाणी काय होणार आहे मग? +k - 2 म्हणजे काय येणार आहे? हे प्लस मायनस येणार आहे. -2k, हा इथं -2k आणि हा मायनसला मायनस इथला आणि हा 2 ला 2 इथला. हा प्लस आणि मायनसचा मायनस येणार इथं आणि हा 2k इज इक्वल टू 0. पुढे काय या ठिकाणी बेटा? पुढे या ठिकाणी काय? -2k, हा -2k इज इक्वल टू -2k. बघा, हा इज इक्वल टू -2k इज इक्वल टू, आपल्याला k काढायच्यामुळे आपण हे पूर्ण ची टर्म ह्याच्या इकडेच ठेवली. -2k इज इक्वल टू, हा इकडे काय केला? -2 तिकडे प्लस मध्ये घेऊन गेलो आपण या ठिकाणी 2 आणि हा 8 जो आहे तिकडे मायनस मध्ये घेतला आपण, प्लस वाला. हा इज इक्वल टूच्या इकडे चाललाय. त्याच्यामुळे 2k इज इक्वल टू 2 - 8, 2k इज इक्वल टू -6, k इज इक्वल टू -6/-2, k इज इक्वल टू 3. आपल्याला k इज इक्वल टू 3 मिळाली व्हॅल्यू. फाइंड k काढायचं होतं. x ची या ठिकाणी रूट दिलाय आणि हे इक्वेशन दिलंय. x ची व्हॅल्यू या ठिकाणी -2 आहे. कधी पण k काढा, हे प्रश्न इम्पॉर्टंट आहे, येतो बरं का. वन ऑफ द रूट्स ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन, हे रूट्स कोणता आहे? वन ऑफ द रूट्स. हे बघा, हे -2 रूट दिलंय, हा, आणि हे क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे. ठीक आहे, वन ऑफ द रूट्स म्हणजेच कोणता आहे? तर हे -2 आहे आणि फाइंड k ची व्हॅल्यू काढायची आहे. ठीक आहे बेटा. इक्वेशन नंतर इजच्या पुढे जे येतं ते या ठिकाणी x ची व्हॅल्यू किंवा y ची वॉट एव्हर ते व्हॅल्यू असते, रूट्स असतं. ठीक आहे, चला बेटा पुढे जाऊयात आता. नेक्स्ट क्वेश्चन कोणता आहे? 2 रूट्स ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन्स आर गिवन.
फ्रेम द इक्वेशन. आता मी तुम्हाला तेच सांगितलं, आपल्याला मग अशी MCQ मध्ये पण होते 5 आणि 3चा क्वेश्चन होता बघा, अल्फा आणि बीटा. तर त्याच पद्धतीने या ठिकाणी 2 रूट्स दिलेले आहेत, त्याच्या पद्धतीने आपल्याला काय करायचंय, त्याच्या पद्धतीने आपल्याला क्वाड्रॅटिक इक्वेशन बनवायचंय. कळतंय का? 2 दिलेले आहेत अल्फा आणि बीटा. अल्फाला पहिलं समजायचं, बीटा सेकंड, आणि त्याच्यापासून क्वाड्रॅटिक इक्वेशन तयार करायचंय. 10 and -10. लक्षात घे, अल्फा इज इक्वल टू 10, बीटा इज इक्वल टू -10. देन म्हणा अल्फा प्लस बीटा इज इक्वल टू 10 - 10 इज इक्वल टू 0. अल्फा प्लस बीटा हा या ठिकाणी अल्फा प्लस बीटा इज इक्वल टू किती येणार आहे, हा इथं 10 घ्या, आणि हा काय करणार आहोत आपण 10, म्हणजे इथं मायनस आहे ना पुन्हा, म्हणून प्लस मायनस मायनस, त्यामुळे 10 - 10 इज इक्वल टू 0. म्हणजे अल्फा प्लस बीटा असं येणार आहे, हा 10, हा इथं इज इक्वल टू 10, हा प्लस आणि हा -10. हे प्लस मायनस मायनस म्हणून 10 - 10 डायरेक्टली लिहिलं मी इथं. ठीक आहे, 0. पुन्हा अल्फा इंटू बीटा 10 इंटू -10 किती येणार आहे, -100. आणि रिक्वायर्ड क्वाड्रॅटिक इक्वेशन सर्वांनाच माहिती, कसा फॉर्म्युला त्याचा, x² मायनस अल्फा प्लस बीटा x प्लस या ठिकाणी अल्फा इंटू बीटा इज इक्वल टू 0 इज इक्वल टू 0 इज इक्वल टू 0 इज इक्वल टू त्या ठिकाणी 0 द्या. मग या ठिकाणी आपण अशा रिक्वायर्ड क्वाड्रॅटिक इक्वेशन म्हणलं, अल्फा x² मायनस अल्फा प्लस बीटाची 0 व्हॅल्यू आली, 0 दिली, 0x मायनस हे मायनस कसं, हे 0x दिलं, हा या ठिकाणी काय केलं आपण, मायनस कसं दिलं, या ठिकाणी हा अल्फा इंटू बीटाची व्हॅल्यू किती आहे, -100 आहे. मग या ठिकाणी हे प्लस आणि ते मायनस, म्हणून आपण मायनस घेतलं, -100 इज इक्वल टू 0. x² मायनस, आता हे या ठिकाणी आपण काय केलं, हे 0x असल्यामुळे ते लिहिलं नाही, लिहिलं तरी चालतं, x² मायनस 100 इज इक्वल टू 0. हे आपण अशा पद्धतीने या ठिकाणी लिहिलं, x² मायनस 100. त्यामुळे आपण या ठिकाणी म्हणलं, या ठिकाणी बेटा या ठिकाणी काय म्हणलो आपण, x² मायनस 100 इज इक्वल टू 0 इज द रिक्वायर्ड क्वाड्रॅटिक इक्वेशन. ठीक आहे बेटा, लक्षात येतं सर्वांना. अशा पद्धतीने याला अल्फा आणि बीटा माना, अल्फा प्लस बीटाची व्हॅल्यू काढा, अल्फा इंटू बीटाची व्हॅल्यू काढा, रिक्वायर्ड क्वाड्रॅटिक इक्वेशनला x² मायनस अल्फा प्लस बीटा x प्लस x अल्फा इंटू बीटा इज इक्वल टू 0 हे ठेवायचं. हा फॉर्म्युला इम्पॉर्टंट आहे, लक्षात ठेवा. ज्या वेळेला क्वाड्रॅटिक इक्वेशन तयार करायचंय त्यावेळेला हा फॉर्म्युला यूज करावा लागेल. अल्फा बीटाची व्हॅल्यू काढल्यानंतर अल्फा बीटाची, पोरा इकडं बघ, पोरी इकडं बघ, अल्फा प्लस बीटा ह्याची व्हॅल्यू काढल्यानंतर x² मायनस अल्फा प्लस बीटा x प्लस अल्फा इंटू बीटा हे व्हॅल्यू या ठिकाणी लक्षात असणं गरजेचं आहे. पोरांनो लक्षात आलं का, बेटा लक्षात आलं का, सर्वांनी लक्षात घ्या बेटा. नेक्स्ट क्वेश्चन घ्या. पुढे काय क्वेश्चन म्हणतो आता, पुढचं या ठिकाणी 2 व्हॅल्यू दिलात अल्फा आणि बीटा. या ठिकाणी ह्याला म्हणा लेट अल्फा इज इक्वल टू 1 - 3√5, बीटा इज इक्वल टू 1 + 3√5. देन म्हणा अल्फा प्लस बीटा 1 - 3√α. इथं अल्फाची व्हॅल्यू ठेवली, हे प्लसला प्लस, या ठिकाणी ह्याची व्हॅल्यू ठेवली. काय व्हॅल्यू आली रे, आन्सर काय येतं याचं बघा, अल्फा -3√5 प्लस 1 प्लस हे रूट, ह्याच्यामध्ये काय होणार आहे, ह्याची व्हॅल्यू येणार आहे 2, कारण हे -3√5 हे मायनस, बघा हे मायनस, या ठिकाणी हे -3√5 आणि या ठिकाणी हे प्लस 3√5 हे दोन्ही कट होतात, कॅन्सल होतात. ठीक आहे, हे दोन्ही प्लस कट होतात, आणि 1 आणि 1 हे +1 आणि हा इथं +1 हे व्हॅल्यू येते डायरेक्टली 2 याची व्हॅल्यू काढली. ठीक आहे बेटा, ठीक आहे, कळतं सर्वांना. इथं मी कशा व्हॅल्यू काढल्या, 2 व्हॅल्यू कशी आली कळलं सर्वांना, या ठिकाणी कशी आली व्हॅल्यू कळलं सर्वांना. चला, ह्याच्यानंतर ह्याची 2 व्हॅल्यू आली अल्फा प्लस बीटाची. अल्फा इंटू बीटाची व्हॅल्यू किती आली, -1 3 अल्फा हे केलं, आणि ह्याला इथं प्रोडक्ट ह्याला इंटू केलं, हे या ठिकाणी 1 1 1चा स्क्वेअर होतो, आणि हा इथं 3 कॉमन लिहिले ह्या दोन्हीमधून, -3√5 आणि त्याचा स्क्वेअर केला, 5ला 5 राहतो, आणि हा 3ला काय होतो 5 3, 5चा स्क्वेअर किती येतो, या ठिकाणी 5 √5चा स्क्वेअर, √5चा स्क्वेअर हा या ठिकाणी हा √5चा स्क्वेअर कटून जातो. पहा हे कटतं, फक्त या ठिकाणी 5 शिल्लक राहतं. ठीक आहे, या ठिकाणी मी तुम्हाला समजून सांगतो. हा 3चा स्क्वेअर येणार, ब्रॅकेटचा स्क्वेअर आहे ना, 3चा स्क्वेअर येणार 9, आणि हा या ठिकाणी हे रूट कटलं, हे एक कटलं आणि हे एक कटलं, म्हणून इथं फक्त 5 राहतं, 9 5 45. ठीक आहे, हा मायनसला मायनस, 1चा स्क्वेअर 1, 1चा स्क्वेअर 1, 1 - 45 म्हणजे या ठिकाणी काय येणार आहे, अल्फा इंटू बीटा या ठिकाणी -44 येईल. पहा, ठीक आहे, -44 येईल.
लक्षात आलं -44. रिक्वायर्ड क्वाड्रॅटिक इक्वेशन लिहा. ए पोरा लक्ष दे रे. रिक्वायर्ड क्वाड्रॅटिक इक्वेशन हे फॉर्म्युला मी 10 वेळेस सांगतोय, हा लक्षात ठेवायचा. रिक्वायर्ड क्वाड्रॅटिक इक्वेशन एक्स स्क्वेअर मायनस अल्फा प्लस बीटा एक्स प्लस अल्फा इंटू बीटा इज इक्वल टू 0. हा एक्स स्क्वेअर मायनस अल्फा प्लस बीटा 2 येणार आहे. हा एक्सला एक्स प्लस अल्फा इंटू बीटा -44 इज इक्वल टू 0. हा एक्स स्क्वेअर मायनस हा 2x मायनस इथे हे प्लस मायनस मायनस घ्या आणि 44 इज इक्वल टू 0. हे या ठिकाणी आपलं रिक्वायर्ड क्वाड्रॅटिक इक्वेशन येतं. अतिशय सोपं आहे. पहिल्यांदा अल्फा प्लस बीटाची व्हॅल्यू काढा. नंतर अल्फा इंटू बीटाची व्हॅल्यू काढा आणि बाबा रे द रिक्वायर्ड क्वाड्रॅटिक इक्वेशन. कारण आपल्याला हे 2 अल्फा प्लस बीटा का, तर हे 2 या ठिकाणी अल्फा प्लस बीटा मानून क्वाड्रॅटिक इक्वेशन तयार करायचंय. क्वाड्रॅटिक इक्वेशन तयार करताना हा फॉर्म्युला लिहावा लागेल. एक्स स्क्वेअर मायनस अल्फा प्लस बीटा एक्स प्लस अल्फा इंटू बीटा इज इक्वल टू 0. विद्यार्थी मित्रांनो, मी खूप समजून आणि खूप मनातून सांगतोय, हे तुम्हाला कळायला पाहिजे बेटा, ठीक आहे. त्यामुळं खूप मेहनतीनं तुम्ही लक्ष द्या. आयुष्यामध्ये काय होणार आहे मला सांगा बरं. एखादी गोष्ट तुम्हाला नाही कळाली तर ती कळणारच आहे एका टप्प्यावर, पण तुम्ही प्रयत्न केले पाहिजेत बेटा. आयुष्यामध्ये खंत तेव्हाच वाटली पाहिजे. 10वीचं वर्ष खूप महत्वाचं आहे. ज्या मुलांना 10वीमध्ये छान गुण पडतात ना, त्यांचा आयुष्यभर कॉन्फिडन्स खूप छान राहतो. मी 10वीमध्ये मॅथमॅटिक्समध्ये एवढे गुण घेतलेत, मला आउट ऑफ गुण मिळालेत, मला हे सर्व कळाले, मला योगेश सरांचे लेक्चर कळालेत, मला या ठिकाणी आउट ऑफ मार्क घ्यायचेत, मला कॉन्सेप्ट समजलेत, मला फील होतंय, ते मला जे ते सांगतायत ते फील होतंय. बेटा हे जे कळणं आहे ना, ह्याच्यामध्येच खरं आयुष्य आहे आणि ह्याच्यामध्येच खरा अभ्यास आहे बेटा. असं काहीतरी हवेमध्ये सांगणं, हवेमध्ये लिहिणं हा अभ्यास नसतो. आपल्याला कॉन्सेप्ट ओरिएंटेड, आपल्याला एक एक समजून घ्यायचंय. परत मी ते सांगतोय, मी खूप मनातून सांगतोय तुम्हा सर्वांना. आणि विद्यार्थी मित्रांनो, हे खूप मेहनतीनं सगळं बनवलेलं आहे, तुम्हा सर्वांसाठी बनवलेलं आहे. त्यामुळे एक एक गोष्ट ऑब्झर्व करा, लक्ष द्या, कसं सोडवायचं बघा आणि तुम्हाला एक्सप्लेन करतोय मी ते, ठीक आहे. चला, ह्याच्यानंतर आता पुढचं इक्वेशन घ्यायचंय. पुढचं इक्वेशन काय या ठिकाणी 0 and 7 हे आहे. ह्याला म्हणा आपण अल्फाला 0 बीटाला 7. देन अल्फा प्लस बीटा 0 प्लस 7 येणार. अल्फा इंटू बीटा 0 इंटू 7 किती येणार? 0 इंटू 7 0 येणार. रिक्वायर्ड क्वाड्रॅटिक इक्वेशन एक्स स्क्वेअर मायनस अल्फा प्लस बीटा एक्स प्लस, हा फॉर्म्युला सर्वांना समानच आहे. इथं मायनस ठेवायचं एक्स स्क्वेअर आणि इथं प्लस आहे. एक्स स्क्वेअर मायनस अल्फा प्लस बीटा एक्स प्लस अल्फा इंटू बीटा इज इक्वल टू 0. एक्सला एक्सची व्हॅल्यू ठेवा, अल्फा प्लस बीटाची 7 ठेवा आणि या ठिकाणी अल्फा इंटू बीटाची व्हॅल्यू आली 0. या ठिकाणी व्हॅल्यू ठेवा एक्स स्क्वेअर मायनस 7x प्लस 0. हे इक्वेशन या ठिकाणी बनून जाईल. सोपा आहे का? तर खरंच सर सोपा आहे, तुम्ही छान सांगताय. बघा, मी स्वतःला पण छान का म्हणतो, कारण मला इथं मी एन्जॉय करतो रे तुम्हाला शिकवताना. मला खूप छान वाटतं, कारण मला माहिती आहे माझ्या लेकरांना, माझ्या मुलांना, आमच्या विद्यार्थ्यांना हे कळणार आहे. आणि माझं असं टार्गेट आहे की केवळ त्याच फक्त 95% विद्यार्थ्यांना नाही, तर सर्वच विद्यार्थ्यांना हे कळावं. 95% विद्यार्थी तर माझं अगदी सिम्पली पद्धतीने, सरांनी किती छान सांगितले. माझ्याकडे बरेच महाराष्ट्रातून फोन येतात तुम्हा सर्वांचे की सर खूप छान पद्धतीने समजून सांगितलंय, तुम्ही ज्या मेथडनं सांगितलंय, आमचे म्हणजे आम्हाला ते गणित फील होतंय. तर हे तुम्हा सर्वांचं मिळणारा, सर्वांचं जे तुमचा फीडबॅक आहे, खूप छान गोष्ट आहे. आता पुढे आपण 6वा प्रश्न बघूयात. काय म्हणले 6वा प्रश्न बेटा? डिटरमाइन द नेचर ऑफ रूट्स फॉर ईच ऑफ द क्वाड्रॅटिक इक्वेशन. डिटरमाइन द नेचर ऑफ रूट्स ऑफ. नेचर काढा म्हणल्यावर काय म्हणायचे? ते रूट्स रिअल आहेत, अनरिअल आहेत. रिअल जर असतील तर 0 1 2 3 असतील. नॉट रिअल जर असतील मायनस मध्ये ती संख्या असेल. आणि जर इक्वल असेल आणि रिअल असेल तर डेल्टा इज इक्वल टू 0 येईल. ठीक आहे, अशा पद्धतीने आपल्याला हे कळणार आहे. चला तर सोडवा. रिक्वायर्ड क्वाड्रॅटिक इक्वेशन दिले, हे ठिकाणी क्वाड्रॅटिक इक्वेशन दिले, त्याला कंपेअर करा. कंपेअर इज इक्वल टू कंपेअर. आता ही मेथड जी आहे ना, हे डिस्क्रिमिनंट टाइपच काढायचंय. फक्त ह्याच्यामध्ये व्हॅल्यू जर आली त्यावेळेस फक्त इथं रूट्स कसला आहे ते लिहायचंय. डिस्क्रिमिनंटचीच मेथड आहे. हे इक्वेशन आहे कंपेअरिंग इक्वेशन विथ ax स्क्वेअर प्लस bx प्लस c. आपण डिस्क्रिमिनंट पण काढायला हेच लिहित होतो. a इज इक्वल टू 3, b इज इक्वल टू हे -5, c इज इक्वल टू 7. बघा, डिस्क्रिमिनंट इज इक्वल टू b स्क्वेअर मायनस 4ac. व्हॅल्यू ठेवली 5चा स्क्वेअर 25 येतो, -5चा -5 इंटू -5. गै गाडवं म्हणतात सर -25 करा की. अरे बाबा गाडवा, हे मायनस मायनस कट होतं. 5 इंटू 5 25 राहतं. ठीक आहे, तू कधी बी घे. काही गाडवं, एवढे गाडवं आहेत त्यांना मी 10 वेळेस सांगितलं. -1चा स्क्वेअर किती येतो म्हणलं तर सर -1 येतो म्हण. -2चा स्क्वेअर किती येतो म्हणलं तर सर -4 येतो म्हण. अरे गाडवा, या ठिकाणी असं कसं येईल? -1चा स्क्वेअर -1 इंटू 1 -1 -2 इंटू 2 किती होणार आहे? हे मायनस मायनस कॅन्सल 1 इंटू 1 1, हे मायनस मायनस कॅन्सल 2 इंटू 2 4. अशा पद्धतीने होतं. कळतं का रे पोरा तुला? कळतं का रे पोरा तुला? मी 10 वेळेस सांगितलं, लक्षात येते का तुम्हाला? कळलं पाहिजे. अय पोरांनो, मी सिरियस होत नाही बरं का कधीच.
मी कधीच तुमच्यासोबत सिरियस होत नाही, मी फक्त तुम्हाला सांगतो ते कळावं, कॉन्सन्ट्रेशन राहावं, फोकस राहावं माझ्याकडे, त्याच्यामुळे हे सांगणं असतं बेटा. चला असू द्या. डेल्टाची व्हॅल्यू किती आली मग? हे 7 त्रिक 21, 21 चौक 84, 25 मायनस 84 मायनस 59. मायनस 59 कशी आहे रे? तर ही -59 हे कधी पण 0 पेक्षा कसं आहे? 0 पेक्षा लहान आहे, बरोबर आहे, 0 पेक्षा लहान आहे. म्हणजे -59 हे 0 पेक्षा लहान आहे, 0 त्याच्यापेक्षा मोठा आहे, बरोबर आहे. -59 आणि 0 मध्ये कोण मोठा आहे? तर 0 मोठा आहे, कारण हे मायनस मध्ये येतं ना, -1 -2, 0च्या खाली येणार आहे ती संख्या. ठीक आहे, लक्षात आलं? त्याच्यामुळे ही लक्षात घ्या या ठिकाणी. ह्या ठिकाणी 0 मोठा आहे ह्या -59 पेक्षा, ह्या डेल्टापेक्षा. डेल्टाची व्हॅल्यू आहे -59, 0 मोठा आहे, त्याच्यामुळे 0 मोठा असल्यामुळं मायनस व्हॅल्यू आल्यामुळे आपण म्हणू शकतो त्याचं नेचर द रूट्स आर नॉट रिअल. द रूट्स आर नॉट रिअल असं थोडक्यात तुम्ही तिथं म्हणू शकता. पुढे या ठिकाणी सांगा, ह्याचं नेचर सांगा. √3 प्लस ह्याच्यामध्ये कंपेअरिंग इक्वेशन म्हणा डायरेक्टली. ax² + bx + c = 0. a = -√3, b = √2, c = -2√3. हे 3 व्हॅल्यू काढल्या या ठिकाणी. 3 व्हॅल्यू काढल्यानंतर डेल्टा काढा. डेल्टा = b² - 4ac. b ची व्हॅल्यू ठेव रे बाबा या ठिकाणी √2² -4. हे a ची व्हॅल्यू ठेव √3 आणि c ची ठेव -2√3. √2² हा कसं होणार आहे? √2² मी तुम्हाला 10 वेळेस म्हणतो, इथं स्क्वेअर आणि हा रूट असेल तर हे आणि हे 2 कॅन्सल होतं, फक्त 2 राहतं. फक्त 2 राहिलं. हा या ठिकाणी हा मायनस आहे, हा मायनस आहे, हा मायनस मायनस इथं प्लस येणार, हा मायनस मायनस प्लस येणार. या ठिकाणी हा 3 आणि हा 3 या ठिकाणी काय होणार? 3 √3 आणि √3 या ठिकाणी कॅन्सल होणार. हे रूट आणि हे रूट कॅन्सल. √3 म्हणजे √3चा स्क्वेअर होतो, पण हा स्क्वेअर या ठिकाणी फक्त 3 शिल्लक आहे इथं ह्याच्यासाठी, ह्या 3 साठी. आणि हा 2 आणि हा 4 काय होणार? 8 होणार. म्हणजे 8 त्रिक पुन्हा 24 येणार. ठीक आहे, 8 त्रिक 24 हे डायरेक्टली केलं या ठिकाणी. 2 + 24 डेल्टा = 26. 26 कसा आहे रे? 0 पेक्षा मोठा आहे, 0 पेक्षा मोठा आहे, त्याच्यामुळे काय म्हणा? डेल्टा हा कसा आहे? 0 पेक्षा मोठा आहे. जो मोठा असतो, हे बघा, हे थोबाड, ह्या दोघांचं चिन्ह हे मोठं चिन्ह आहे, हे बारीक आहे इथं. हे असं थोबाड मोठं इकडं करा, ह्याचं थोबाड इकडं करा, ज्याचं जे मोठं असतं त्याचं थोबाड इकडं करा. त्याच्यामुळे इकडे आपण काय केलेलं आहे विद्यार्थी मित्रांनो? हा डेल्टा आपल्याला 26 आहे, हा 0 पेक्षा मोठा आहे, त्याच्यामुळे याचं थोबाड इकडं केलं. आणि त्याला काय म्हणायचंय? द रूट्स आर 0 म्हणल्यानंतर इक्वल असतात, पण रिअल आहेत. पॉझिटिव्ह असल्यामुळे द रूट्स आर रिअल अँड अनइक्वल. 26 पॉझिटिव्ह आहे म्हणजे प्लस आहे, त्याच्यामुळे रूट्स आर रिअल आणि अनइक्वल असं म्हणलं. ठीक आहे, इक्वल केव्हा म्हणतो? जर 0 आलं तर. ठीक आहे, त्याच्यामुळे विद्यार्थी मित्रांनो हे इक्वेशन आपल्याला, हे पण आपल्याला सॉल्व्ह करता आलं. पुढे चला बेटा, आता पुढे काय सांगितलंय? पुढे छान सांगितलंय. पुढे अजून m² - 2m + 1 हे इक्वेशन आहे. याला इक्वेशनला आपण परत काय केलं? कंपेअरिंग केलं. कंपेअरिंग दिस इक्वेशन विथ ax² + bx + c = 0. या ठिकाणी पुन्हा बघा, a ची व्हॅल्यू काढली आपण या ठिकाणी, a ची व्हॅल्यू काढली या ठिकाणी, a ची व्हॅल्यू 1, b ची व्हॅल्यू -2 या ठिकाणी, आणि c ची 1, b² - 4ac, 2चा स्क्वेअर 4, हे 4 1 4, 4 आणि 4 इथं येते बघा, इथं आलं बघा. आता डेल्टा = 0. मग 0 म्हणल्यानंतर मी काय म्हणलंय तुम्हाला? डेल्टा रिअल म्हणा आणि इक्वल म्हणा. डेल्टा रिअल म्हणा आणि इक्वल म्हणा. ह्याचं नेचर काढायचे फक्त. बघा, डिस्क्रिमिनंट 2 ह्याच्या ट्रिक सांगतो. डिस्क्रिमिनंट जर काढा म्हणलं तर हीच मेथड आहे, फक्त ही लिहायचं नाही, डायरेक्ट एवढं लिहायचं. आणि नेचर काढा म्हणलं रूट्सचं तर डिस्क्रिमिनंटनंच काढायचं. फक्त इथं आल्यानंतर वाक्य ते 0 असेल तर त्याला काय म्हणा? रिअल आणि इक्वल. मायनसमध्ये संख्या असेल तर त्याला म्हणा अनइक्वल, त्याला काय म्हणा? फक्त नॉट रिअल म्हणा. आणि पॉझिटिव्ह असेल 10, 5, 26 तर त्याला काय म्हणा? रिअल म्हणा आणि अनइक्वल म्हणा. आणि हे 0 असेल तर ह्याला रिअल आणि इक्वल असं म्हणायचं आहे. ठीक आहे, कळलं सर्वांना? हे ट्रिक लक्षात ठेवा. सोपा भाग समजून सांगितलाय, लक्षात आला असेल तुम्हा सर्वांना. चला बेटा, नेक्स्ट क्वेश्चन घ्या. विद्यार्थी मित्रांनो, नेक्स्ट क्वेश्चन आहे सॉल्व द फॉलोइंग क्वाड्रॅटिक इक्वेशन. हे क्वाड्रॅटिक इक्वेशन आपल्याला सॉल्व्ह करायचे. आता क्वाड्रॅटिक इक्वेशन सॉल्व्ह करायचे बघा, कसल्या कसल्या मेथडनं आहेत. लिहायला आपण इथं घेतलं 1 हे इक्वेशन लिहिलं, 1/x + 5 = 1/x². या ठिकाणी ह्याला क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं बघा, इथं x² = हे x + 5, ह्याला केलं आपण x², इकडं आपण च्या इकडं आणलं ह्याला x² - x, हा प्लस वाला, हा x च्या इथं प्लस आहे, इकडं -x आला, हा +5 आहे, इकडं -5 आला, = 0. कंपेअरिंग दिस इक्वेशन विथ ax² + bx + c = 0. a = 1, b = -1, c = -5. हे झालं तयार या ठिकाणी.
ठीक आहे, हे इथं तयार झालं. पुढे या ठिकाणी बी स्क्वेअर मायनस 4ac, बी स्क्वेअर मायनस 4ac, बी स्क्वेअर मायनस 4ac. बी किती आहे, -1चा स्क्वेअर आहे, मायनसला मायनस, हा 4ला 4, ए ला 1 ठेवा, सी ची व्हॅल्यू -5 ठेवा, हे 5 चोक 20 करा इथं, हा मायनस आणि मायनस हा प्लस होतो, हा 1चा स्क्वेअर 1, हा 20 आणि 1 21. चला बी स्क्वेअरनं काढली, बी स्क्वेअरची व्हॅल्यू काढल्यानंतर बी स्क्वेअर मायनस 4ac ची व्हॅल्यू काढल्यानंतर इक्वेशन आपल्याला क्वाड्रॅटिक इक्वेशन दिलेलंच होतं, ते सॉल्व्ह करायचं आहे. पुन्हा एक्स काढा, एक्स इज इक्वल टू मायनस बी प्लस ऑर मायनस बी स्क्वेअर मायनस 4ac अपॉन 2a, हा फॉर्म्युला वापरावा लागेल कारण हे इक्वेशन आहे सॉल्व्ह करायचं क्वाड्रॅटिक इक्वेशन. हे व्हॅल्यू आल्यानंतर एक्स इज इक्वल टू हे इथं मायनस बी ची व्हॅल्यू काय, हा मायनसला मायनस, बी ची व्हॅल्यू -1, हा प्लस ऑर मायनस, हा बी स्क्वेअर मायनस 4ac ची व्हॅल्यू इथं काढली होती बघा आपण 21. ठीक आहे, 21 व्हॅल्यू इथं ठेवली, √21 आणि इथं खाली 2a, हे 2 आणि a ची व्हॅल्यू 1, a ची व्हॅल्यू कुठे इथं, a ची व्हॅल्यू या ठिकाणी आपली a ची व्हॅल्यू 1. हे इक्वेशन सॉल्व्ह केलं, इक्वेशन आलं हे -1 प्लस 1, हे प्लस ऑर मायनस √21 अपॉन 2. आपल्याला एक्स ची व्हॅल्यू आली पहिल्यांदा 1 प्लस √21 अपॉन 2 आणि एक्स इज इक्वल टू एकदा प्लस ठेवा एकदा मायनस ठेवा, 1 मायनस ऑर मध्ये ठेवून अशा पद्धतीने आपल्याला आर द गिवन रूट्स ऑफ दिस इक्वेशन, अशा पद्धतीने हे आपण क्वाड्रॅटिक इक्वेशन आपण सॉल्व्ह करून घेतलं आणि हे याचे रूट आहेत. ठीक आहे, कळलं सर्वांना विद्यार्थी मित्रांनो इक्वेशन कशा पद्धतीने सोडवलं आपण, हे क्वाड्रॅटिक इक्वेशन सॉल्व्ह करतोय. 7वा प्रश्न चालू आहे, त्याच्यामध्ये आता आपल्याला दुसरा बघायचा आहे, त्याच्यामध्ये आता आपल्याला दुसरा प्रश्न पण बघायचा आहे. काय दुसरा प्रश्न या ठिकाणी, एक्स स्क्वेअर मायनस 3x अपॉन 10 मायनस 1/10 इज इक्वल टू 0. एक्स स्क्वेअर मायनस 3x अपॉन 10 मायनस 1/10 इज इक्वल टू 0. आपण परत एकदा क्वेश्चन लिहिला, मल्टिप्लाइंग बाय 10 म्हणा, याला 10 का, कारण ते 10 आहे आणि मल्टिप्लाइंग केल्यावर फक्त आपल्याला सरळ लिनियर इक्वेशन लिनियर टाइप मिळेल. इथं आपण परत हे मल्टिप्लाइंग केल्यानंतर कसं मल्टिप्लाइंग केलं, एक्स स्क्वेअर इंटू 10 मायनस 3x इंटू 10 अपॉन हे खालचं 10 जशाच तसं आणि मायनस हे 10 अपॉन 10 किती राहते, हा 10 कट, 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 हा 10 कट होतो का, हा 10 कट इथं होत नाही. म्हणून इथं काय येणार आता बघा, पुढे इथं लिहिले मी मल्टिप्लाइंग बाय 10 इथं करून दाखवली एक स्टेप आणि मल्टिप्लाइंग बाय 10 केल्यानंतर अबव इक्वेशनला हे 10x इथं बघायचं, इथं 10x स्क्वेअर मायनसला मायनस 3x उरतं आणि मायनस हे फक्त या ठिकाणी काय होणार आहे, हे 1 10/10 म्हणजे इथं 1 उरणार आहे, म्हणजे या ठिकाणी हे 1 इज इक्वल टू 0. कळलं सर्वांना, हे 10x स्क्वेअर मायनस, आता इथं आपल्याला फॅक्टर पाडायचे, कशाचे फॅक्टर पाडायचे, ह्याचे फॅक्टर पाडायचे. फॅक्टर कसे पाडायचे सर्वांना माहिती आहे, फॅक्टर कसे पाडायचे सर्वांना माहिती आहे, 10 इंटू ह्याचा आणि ह्याचा गुणाकार 10 इंटू 1, 10 इंटू 1 किती आलं 10 आलं. 10 साठी फॅक्टर किती आहे, -3 पण यावा लागतो, 5 दोन्ही 10, 5 दोन्ही 10, मायनस म्हणजे इथं मायनस आणि हे प्लस द्या, म्हणून 5x प्लस 2x हे त्याचे आपल्याला फॅक्टर पाडले. 10x स्क्वेअर मायनस हा 3x च्या जागी मायनस 5x प्लस 2x. सर 10चेच का घेतलं, कारण हे बघ इथं 1 आणि हे 10 ह्या दोघांचा गुणाकार घ्यावा लागतो फॅक्टर पाडण्यासाठी आणि मग इथं -3 ह्याचा प्लस मायनस -3 यावं लागतं आणि याचा गुणाकार 10 यावा लागतो. 5 दोन्ही 10 आणि या ठिकाणी मायनस प्लस 2 किती होणार -3. 10x स्क्वेअर मायनस 5x प्लस 2x मायनस 1 इज इक्वल टू 0. हे या ठिकाणी काय येणार आहे, 5x इथं लिहा, 5x कॉमा ब्रॅकेट 2x 5 दोन्ही 10, हे 5x कॉमन काढलं, पुन्हा इथं पुन्हा 5 दोन्ही 2x मायनस 1 ला 1, हे प्लसला प्लस 1 ला 1, 2x ला हे 1 ला 1 या ठिकाणी आणि पुढे काय इथं 2x मायनस 1. ठीक आहे, हे 5x ला 5x म्हणून इथं 1 लिहिलं होतं. x इज इक्वल टू या ठिकाणी डायरेक्टली काय येणार आहे, मग या ठिकाणी ह्याची स्टेप कशी होणार आहे, इथं हे 2x मायनस 1, 2x मायनस 1 आणि 5x प्लस 1, 5x प्लस 1 या ठिकाणी बघा मग काय होणार आहे, x इज इक्वल टू हे x इज इक्वल टू हे प्लस 1/2 येणार आणि हे या ठिकाणी x इज इक्वल टू मायनस 1/5 येणार. अशा पद्धतीने इथं आपण काढलेलं आहे डायरेक्टली. ठीक आहे, हे कळालं सर्वांना कशा पद्धतीने सॉल्व्ह केले, हे घेतले मल्टिप्लाइंग बाय 10 केले आणि त्याचे फॅक्टर पाडलेत. हे सर्वांनी विद्यार्थी मित्रांनो लक्षात ठेवायचंय, सोपं आहे, ह्याच्यामध्ये डिफिकल्टी काही नाहीये. मी एक्सप्लेन पण करून सांगितलंय. मागचं एक मेथड आपण -b स्क्वेअर रूटच्या मेथडनी गेलो होतो आपण, -b स्क्वेअर मायनस 4ac च्या, ह्याच्यामध्ये आपण फॅक्टर काढलेत मल्टिप्लाइंग बाय 10 केले ह्या एक्झाम्पलला. ठीक आहे, एक स्पेशल एक्झाम्पल म्हणून पण लक्षात ठेवू शकता. आपण क्वाड्रॅटिक इक्वेशन सॉल्व्ह करतोय. पुढे काय या ठिकाणी बेटा आपल्याला 2x प्लस 3 √2 इज इक्वल टू 25
ह्याला करून घ्या 2x प्लस 3 रूट हे स्क्वेअर इज इक्वल टू 25, 2x स्क्वेअर प्लस आता हे इज इक्वल टूच्या 25 इकडे आणून घ्या, 2x प्लस 3 चा स्क्वेअर मायनस 25 इज इक्वल टू 0. ह्याला काय करून घ्यायचं आहे 2x प्लस 3 चा स्क्वेअरला a प्लस बी स्क्वेअरच्या मेथडनं सॉल्व्ह करून घ्या, a स्क्वेअर प्लस 2ab प्लस बी स्क्वेअर ह्या मेथडनं सॉल्व्ह करून घ्या. a स्क्वेअर ह्या मेथडनं 2x प्लस 3 चा स्क्वेअर करून घेतला, 2x प्लस 3 प्लस 5 आणि या ठिकाणी हे काय केलं या ठिकाणी 25 2x प्लस 3 मायनस 5 बरोबर आहे. a प्लस बी 2x प्लस 3 प्लस 5 आणि 2x प्लस 3 मायनस 5 इज इक्वल टू 0. या ठिकाणी हे सॉल्व्ह केल्यानंतर विद्यार्थी मित्रांनो आपल्याला या ठिकाणी हे सॉल्व्ह करावं. हे 2x प्लस हे किती होणार 5 आणि 3 8, 2x प्लस 8 आणि हे किती होणार आहे 2x मायनस हे 5 आणि 3 मधून मायनस 5 किती गेले या ठिकाणी मायनस 2 उरतात इज इक्वल टू 0. या ठिकाणी 2x इज इक्वल टू मायनस 8, x इज इक्वल टू मायनस 8 अपॉन 2 आणि x इज इक्वल टू हे अशा पद्धतीनं आल्यानंतर मायनस 4 आणि 1 हे व्हॅल्यू येणार आहे आर द रूट्स. हे x इज इक्वल टू मायनस 4 आणि x इज इक्वल टू 1 अशा पद्धतीनं हे इक्वेशन आपण सॉल्व्ह केलेलं आहे क्वाड्रॅटिक इक्वेशन. ठीक आहे. पहिल्यांदा आपण काही नाही हे व्हॅल्यू इकडे घेतल्या आणि ह्याचं एक्सपान्शन इथं त्या ठिकाणी केलं. एक्सपान्शन केलं की आपल्याला ऑटोमॅटिकली ह्या सगळ्या गोष्टी या ठिकाणी कळणार आहेत. ठीक आहे बेटा, कळतं का सर्वांना? काही अवघड आहे का याच्यामध्ये मला सांगा. ह्याच्यामध्ये काही अवघड आहे का? काही अवघड आहे का मला सांगा बरं. ह्याच्यामध्ये मला वाटतं ह्याच्यामध्ये काही सुद्धा अवघड नाहीये विद्यार्थी मित्रांनो. ठीक आहे. ह्याच्यामध्ये पूर्ण जवळपास सर्वच एक्झाम्पल क्वाड्रॅटिक इक्वेशन जे आहेत ते सिंपल मेथडनेच आपण सोडवलेत. ठीक आहे. सिंपल मेथडनेच आपण या ठिकाणी सॉल्व्ह केलेले आहेत. ओके बेटा, ठीक आहे. कळतं का सर्वांना? लक्षात घ्या. ह्याच्यामध्ये अजून आपल्याला इथे थोडं मी एक्सप्लेन करून सांगतो. इथे आपल्याला थोडं हे जे आहे 25 ह्याचा हे स्टेप कशी झाली मुलांना इथे कन्फ्युजन होईल. इथे मी तुम्हाला एक स्टेप समजून सांगतो पहा. ठीक आहे. नाहीतर हे इक्वेशन आपण परत जरी ह्याच्यामध्ये आपण नाही परत नाही आपण काय करूयात. ठीक आहे. आता ही जी स्टेप आहे या ठिकाणी हे बघा हे 2x प्लस 3 मी इथं लिहितो 2x प्लस 3 आणि हे स्क्वेअर या ठिकाणी आणि हा मायनस 25 हा स्क्वेअर आणि हा मायनस 25 इज इक्वल टू 0. ह्याला कसं केलंय आपण तर हे 2x प्लस 3 चा स्क्वेअर जशाच तसा ठेवला. हा 25 कशाचा आहे रे? हा 5 चा स्क्वेअर आहे. इथं स्टेप एक गाळलेली होती. हा 25 जो आहे ना 5 चा स्क्वेअर आहे. आपल्याला फॉर्म्युला आला बघा. हे फॉर्म्युला आला आपल्याला या ठिकाणी a स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर. ठीक आहे. ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर, ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर हा सापडला. ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर हा फॉर्म्युला सापडला. तर ह्याला काय करणार आहोत आपण सिम्पली ए प्लस बी ए मायनस बी, ए प्लस बी ए प्लस बी आणि ए मायनस बी, ए मायनस बी ह्या फॉर्म्युलामध्ये पुट करणार आहोत. हा ए आहे या ठिकाणी, हा पूर्णची ए टर्म आणि ही बी टर्म आहे या ठिकाणी. ह्याची स्टेप फक्त इथं अशी लिहा. हा 25 चा आहे ना 5 चा स्क्वेअर करा या ठिकाणी. ठीक आहे. 5 चा स्क्वेअर करा या ठिकाणी अशा पद्धतीनं. ओके विद्यार्थी मित्रांनो, लक्षात येते सर्वांना कसं करायचं ते? या ठिकाणी कसं करायचं ते कळलं का सर्वांना? मी काय म्हणतोय ते कळलं का? मी तुम्हाला वाटलंच तर इथं एक स्टेप लिहून देतो म्हणजे तुम्हाला ते कळेल. ठीक आहे. हे बघा या ठिकाणी आपण इथं एक स्टेप लिहूयात. बघा विद्यार्थी मित्रांनो, हे 2x हा 2x प्लस 3 हाचा स्क्वेअर झाला, हा मायनस हा 25 म्हणजे 5 चा स्क्वेअर आहे. बघा लक्षात आलं का? हा ए ह्याला सपोज आपण ए मानलं पूर्ण आणि ह्याला बी मानलं तर ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर ह्याचा एक्सपान्शन काय होतंय ए स्क्वेअर प्लस बी, ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअरचं 2x प्लस 3 ही टर्म आणि हे प्लस 5 हे ए प्लस बी आणि ए मायनस बी, 2x प्लस 3 मायनस 5 ए मायनस बी. बरोबर आहे. म्हणजे इथं काय आलं हा 2x प्लस 5 आणि 3 8 आणि इथं केलं किती आलं 2x मायनस 5 मधून 3 गेले मायनस 2. ठीक आहे. 2x मायनस 2 हे अशा पद्धतीने या ठिकाणी येऊन जाईल आपलं. कळालं सर्वांना? 2x प्लस 8 2x मायनस 2 2x इज इक्वल टू मायनस 8. लक्षात आलं? हे सर्वांना अशा पद्धतीने आपण पुढे आपण करू शकतो. आणि मग इथं x ची व्हॅल्यू आली 4 मायनस 4 आणि 1 आर द रूट्स ऑफ. ठीक आहे. मी परत एकदा एक्सप्लेन करून सांगितलंय. तिथे एक स्टेप राहिली होती ती स्टेप पण तुम्हाला समजून सांगितले, करून दाखवले. रेड अक्षरामध्ये जे लिहिलेलं होतं ते तुम्हाला त्या ठिकाणी जस्ट एक ज्या स्टेप राहिलेल्या आहेत किंवा जिथे आपल्याला तुम्हाला परत एकदा एक्सप्लेन करून सांगायचे ते केलेलं आहे. ठीक आहे. घाबरू नका, एक एक सोडवायचे आपल्याला. ठीक आहे. तिसरं झालं आपलं. याच्यानंतर आता चौथं बघा.
चौथं काय म्हणतं या ठिकाणी एम स्क्वेअर प्लस 5m प्लस 5 इज इक्वल टू 0. याला डायरेक्टली आता म्हणा कम्पेअरिंग दिस इक्वेशन विथ एक्स स्क्वेअर प्लस बी एक्स प्लस सी इज इक्वल टू 0. एची व्हॅल्यू एमच्या बाजूला काही नाही म्हणजे 1, एमच्या बाजूला बीची व्हॅल्यू 5, सीची व्हॅल्यू 5, बी स्क्वेअर मायनस 4ac, बीची व्हॅल्यू किती आहे 5चा स्क्वेअर मायनस 4ला 4, एची व्हॅल्यू 1, सीची व्हॅल्यू 5, हे 5 चोक 20, 5चा स्क्वेअर 25, 25 मायनस 20 5 येतं. x इज इक्वल टू मायनस बी प्लस ऑर मायनस रूट बी स्क्वेअर मायनस 4ac अपॉन 2a. या ठिकाणी x ची व्हॅल्यू का बी मायनस बीची व्हॅल्यू मायनस 5 येणार आहे प्लस ऑर मायनस बी स्क्वेअर मायनस 4ac, बी स्क्वेअर मायनस 4ac कुठे आहे, बी स्क्वेअर मायनस 4ac काढलं होतं 5 येणार, हे रूटला रूट ठेवा, 5ला 5 ठेवा, 2a 2 into 1 हा या ठिकाणी किती आला मग, या ठिकाणी ही व्हॅल्यू आली -5, हे प्लस एकदा रूट 5 अपॉन 2 और x इज इक्वल टू -5 हे मायनस एकदा प्लस 5 अपॉन 2, म्हणजे या ठिकाणी हे प्लस और मायनस एकदा प्लस आणि एकदा मायनस. दीज आर द रूट्स ऑफ गिवन क्वाड्रॅटिक इक्वेशन. इतका सोपा प्रश्न होता हा, प्रश्न इम्पॉर्टंट आहे, हा प्रश्न पडू शकतो आणि एकदम कंपेअरिंग दिस इक्वेशन म्हणून आपल्याला हे अशा पद्धतीने सोडवायचं आहे. ठीक आहे, कळतं का रे अय पोरांनो, कळतं का, लक्षात घ्या बेटा, सोपं आहे, खूप सोपं आहे. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन घ्या आता. नेक्स्ट क्वेश्चन काय म्हणतो, 5m स्क्वेअर प्लस 2m प्लस 1 इज इक्वल टू 0. कंपेअरिंग विथ दिस ax स्क्वेअर प्लस ax स्क्वेअर प्लस bx प्लस c इज इक्वल टू 0. a ची 5, b ची 2, c ची 1, b स्क्वेअर मायनस 4ac, b ची किती येणार आहे 2चा स्क्वेअर मायनस 4ला 4, a ची 5 आणि c चं 1 येणार, 2चा स्क्वेअर 4, या ठिकाणी मायनसला मायनस 5 चोक 20, या ठिकाणी ह्याची व्हॅल्यू किती येणार मग b स्क्वेअर मायनस 4ac ची -16. -16 कशी आहे, या ठिकाणी -16 मायनस व्हॅल्यू आली म्हणजे रूट्स आर नॉट रिअल म्हणायचंय. मायनस व्हॅल्यू आल्या आपल्याला फक्त रूट्सच सांगायचे होते ना. क्वाड्रॅटिक इक्वेशन सॉल्व्ह करणं म्हणजे त्याचे एक्सच्या व्हॅल्यू सांगणं, वायच्या व्हॅल्यू म्हणजे जे काही व्हेरिएबलच्या व्हॅल्यू सांगणं, एक्सची व्हॅल्यू सांगणं, आणि त्याच्यामध्ये विद्यार्थी मित्रांनो मायनसमध्ये आलं असेल तर त्याला आपण म्हणतोय त्याचं नेचर कसं आहे, मायनसमध्ये आलं असेल तर या ठिकाणी बघा बी स्क्वेअर मायनस 4ac ची मायनस व्हॅल्यू आली आहे, त्याच्यामुळे या ठिकाणी आपण डायरेक्टली म्हणायलो हे बी स्क्वेअर मायनस 4ac ची व्हॅल्यू 0 पेक्षा कमी आहे, म्हणजे ह्याची व्हॅल्यू 0 पेक्षा कमी आहे, 0 मोठा आहे ह्या व्हॅल्यू पेक्षा. बघा ना -16 व्हॅल्यू आहे याची, -16 आहे, -16 हे 0 पेक्षा लहान आहे, 0 ह्याच्यापेक्षा मोठा आहे, त्याच्यामुळे द रूट्स ऑफ गिवन इक्वेशन आर नॉट रिअल हे डायरेक्टली आपण म्हणू शकतो. ठीक आहे, कळालं बेटा, छान. पुढे 6वं घ्या आता, सॉल्व करा. 6वं पण त्याच पद्धतीने आहे, कंपेअरिंग दिस इक्वेशन ax स्क्वेअर प्लस bx प्लस c, a ची व्हॅल्यू 1, b ची -4, c ची -3, b स्क्वेअर मायनस 4ac, b ची व्हॅल्यू -4चा स्क्वेअर, -4चा स्क्वेअर करा रे गाढवांनो, काही गाढव एवढे आहेत, मला फक्त त्याच मुलांना म्हणतो मी ज्यांना येत नाही ते. -4 इंटू -4 मायनस मायनस कट 4 4, या ठिकाणी किती आलं 4 चोक 16, हे या ठिकाणी 16 येणार, हे 4 1 1, हे मायनस मायनस इथं प्लस येणार, 4 त्रिकोण 12, हे 28 आलं. एक्स स्क्वेअर एक्स इज इक्वल टू -b प्लस ऑर मायनस रूट b स्क्वेअर मायनस 4ac अपॉन 2a. या ठिकाणी -b ची व्हॅल्यू ठेवली -4, रूटची व्हॅल्यू ठेवली या ठिकाणी, रूटची किती हे 2a, हे प्लस ऑर मायनस रूटची 28 ठेवली, 2 into 1. ए पोरांनो इकडे बघा रे आता, हा या ठिकाणी हा 4ला 4 ठेवला, हा प्लस ऑर मायनस या ठिकाणी प्लस ऑर मायनस 7 चोक 28 केला, ह्या 28ला कसं केलं 7 चोक 28. पुन्हा या ठिकाणी आपण काय केलं, हे 4 प्लस ऑर मायनस हा 4 इकडे बाहेर काढला म्हणजे 2 येतो. 4 कशाचा स्क्वेअर आहे, 4 कशाचा स्क्वेअर आहे बेटा 2चा आहे, म्हणून 2 केलं, हे 7ला 7 आणि अपॉन 2ला 2, आणि मग हे अशा पद्धतीने x ची व्हॅल्यू एकदा आली 2 प्लस रूट 7 आणि x ची आली 2 रूट -7. दीज आर द रूट्स ऑफ गिवन क्वाड्रॅटिक इक्वेशन. सोपा प्रश्न आहे, लक्षात ठेवा. फक्त स्क्वेअर काढताना लक्षात ठेवा रे, -4चा स्क्वेअर विचारला, मी तुम्हाला पुढे सांगतो अजून एकदा. ठीक आहे, एखाद्या वेळेस तुम्हाला विचारलं -4चा स्क्वेअर सांगा, तर काय करणार, -4 इंटू -4 करणार, हे मायनस मायनस कट 4 चोक 16, -5चा स्क्वेअर सांगा म्हणलं तर हा काय, हा मायनस इंटू -5चा स्क्वेअर, हे मायनस मायनस कट 5चा स्क्वेअर 25. तुम्हाला जर असं विचारलं √5चा स्क्वेअर ह्याचं किती आन्सर आहे, तर हा जो आहे हा रूट आणि हा स्क्वेअर कट होतो आणि फक्त 5 राहते याचा आन्सर. ठीक आहे, तर अशा पद्धतीने 2-3 जे कॉन्सेप्ट आहेत हे तुम्हाला मला सांगायचे होते, लक्षात ठेवा. ठीक आहे बेटा, हे मागचं एक्झाम्पल आहे, मागचं एक्झाम्पल लक्षात ठेवा. आता याच्यानंतर आपण पुढचं एक्झाम्पल घेतोय. पुढचं एक्झाम्पल काय या ठिकाणी, फाइंड m इफ m -12 x स्क्वेअर प्लस 2m, हे पूर्ण इक्वेशन आहे पहा. ठीक आहे, ह्याच्यात m काढायचं आपल्याला, हे इक्वेशन आहे आणि हॅज अ रिअल अँड इक्वल रूट्स. रिअल अँड इक्वल रूट्स म्हणजे 0 येणार आहे डेल्टा. ठीक आहे, या ठिकाणी डेल्टा किती येणार आहे, 0 येणार आहे. m -12
m मायनस 12 एक्स स्क्वेअर प्लस 2 m मायनस 12 एक्स प्लस 2 हे इक्वेशन जसं असतं तसं लिहिलं. ह्याला कंपेअरिंग म्हणलं आणि ए एक्स स्क्वेअर प्लस बी एक्स प्लस सी सोबत कंपेअर केलं. ए ची व्हॅल्यू किती आहे बघा, ए ची व्हॅल्यू एक्सच्या बाजूची m मायनस 12, त्याच्यानंतर बी ची व्हॅल्यू किती आहे, हे 2m मायनस 12 आणि सी ची व्हॅल्यू किती आहे या ठिकाणी 2 आहे फक्त, सी ची व्हॅल्यू 2. बी स्क्वेअर मायनस 4ac ची व्हॅल्यू काढली, बीच्या जागी काय ठेवलं, हे 2m मायनस 2, ह्याची बी ची व्हॅल्यू आहे बघा इथं, कुठे गेली हे बी ची व्हॅल्यू, हे बी ची व्हॅल्यू इथं ठेवली, 4 ला 4 ठेवलं, हे ची व्हॅल्यू ठेवली m मायनस 12, सी ची व्हॅल्यू 2 ला 2 ठेवली आणि पुढे काय केलं आपण, ह्याला सॉल्व्ह करून घेतलं. पुढे 4m मायनस 12 चा स्क्वेअर मायनस 8m प्लस 96, हे 4 काय केलं, हे 4m स्क्वेअर मायनस, आता हे m मायनस 12 चा एक्सपांड करून घेतलं. m मायनस 12 कसं एक्सपांड केलं, ए स्क्वेअर ए प्लस बी चा स्क्वेअर, ए स्क्वेअर हे सर्वांना फॉलो, ए स्क्वेअर प्लस 2ab प्लस बी स्क्वेअर. लक्षात आलं, ए स्क्वेअर घेतला m चा स्क्वेअर मायनस हे 24m, ए प्लस बी म्हणजे किती, हा या ठिकाणी 24m, बरोबर आहे, 24m घेतलं या ठिकाणी. 2 म्हणजे 12 ला 2 नी करायचंय, हे मायनसला मायनस, 12 गुणिले 2 24m आणि प्लस हा या ठिकाणी प्लस बी स्क्वेअर, हा बी आहे, ए प्लस बी आहे, हा बीचा स्क्वेअर किती येणार आहे प्लस 44, ए प्लस बी, ए मायनस बी होतं त्यामुळं इथं फक्त मायनसचं चिन्ह येणार आहे. ठीक आहे, ए मायनस बी स्क्वेअरचा फॉर्म्युला काय आहे, ए स्क्वेअर मायनस 2ab प्लस बी स्क्वेअर, ह्या फॉर्म्युलातून हे एक्सपान्शन केलं, हे मायनसला मायनस 8m ठेवलं प्लस 896 केलं, हे 4m, आता ह्याला ब्रॅकेटला गुणून घ्या, 4m चा स्क्वेअर, हे 24 चोक 96m, हे प्लस 144 गुणिले 4 576, हा मायनस 8m प्लस 96, हा 4m चा स्क्वेअर, हे मायनस 96 आणि मायनस 8m किती होणार आहे, हा मायनस मायनस प्लस, चिन्ह मायनसचं, 96m आणि 8m 104m प्लस 576 म्हणजे 672 येणार आहे ह्या दोघांचं, इज इक्वल टू 0. द रूट्स ऑफ गिव्हन क्वाड्रॅटिक इक्वेशन, आता हे इक्वेशन कसे आहेत बघा, द रूट्स ऑफ गिव्हन क्वाड्रॅटिक इक्वेशन इज रिअल अँड इक्वल, म्हणजे या ठिकाणी बी स्क्वेअर मायनस 4ac 0 येणार आहे, डेल्टा इज इक्वल टू 0 येणार आहे. मी तुम्हाला म्हणलं होतं ज्यावेळेस इक्वल आणि रिअल आणि इक्वल असेल त्यावेळेस हे व्हॅल्यू येणार आहे. ठीक आहे, कळतं सर्वांना हा मुद्दा काय आला तो. चला ह्याच्यामध्ये हा मुद्दा झाला, बी स्क्वेअर मायनस 4ac इज इक्वल टू 0, कारण हे गिवन आहे, पहा हे गिवन दिलेलं आहे. ठीक आहे, हा गिवन आहे या ठिकाणी, लक्षात येतं हे गिवन आहे. द रूट्स ऑफ द गिवन क्वाड्रॅटिक इक्वेशन रिअल अँड इक्वल, बी स्क्वेअर मायनस 4 इज इक्वल टू सी इज इक्वल टू 0, 4m मायनस 104m प्लस 672 इज इक्वल टू 0, ह्याला 4 ने डिवायडेड करा, राहतं काय m स्क्वेअर मायनस 26m, इथे 4 ने डिवाइड केले ह्याला प्रत्येकाला, आणि x स्क्वेअर मायनस 26m प्लस 168, m स्क्वेअर मायनस 12, पुन्हा या ठिकाणी काय केलं आपण 12m फॅक्टर पाडले, 168 चे फॅक्टर पाडले, पहा 168 चे फॅक्टर पाडले 168 चे, कारण 168 का, हा 162 इंटू 1, 168 चे फॅक्टर पाडले ज्याचा आन्सर -26 पण यावं, तर 12 गुणिले 14 168 येतं, आणि हे मायनस 14 आणि हे प्लस 12, बरोबर आहे, -14 आणि -26 येणार आहे, -14 आणि -12, म्हणून या ठिकाणी m स्क्वेअर मायनस 12m मायनस 14m, हे मायनस मायनस -26m, ह्याच्या जागी हे ठेवलं प्लस 168, m मायनस 12 हे -14 m मायनस 12, ह्याचे आपण कॉमन काढला इथून m, आणि हा m मायनस 12 केला, -14 m मायनस 12 इज इक्वल टू 0. m ची व्हॅल्यू 12 और m इज इक्वल टू 14, इफ m इज इक्वल टू 12 m इज इक्वल टू -12 इज इक्वल टू 0, m मायनस 12 x स्क्वेअर इज इक्वल टू 0, m इज इक्वल टू 12 अनएक्सेप्टेबल आहे, हे m इज इक्वल टू 12 जे आहे हे अनएक्सेप्टेबल आहे, त्याच्यामुळे व्हॅल्यू ऑफ m इज इक्वल टू 14 येते फक्त. ठीक आहे, m इज इक्वल टू या ठिकाणी व्हॅल्यू किती येते 14. हे करायचंय, हे आधी इथपर्यंत काढलात की पुन्हा हे म्हणायचंय इफ m इज इक्वल टू 12 आणि m इज इक्वल टू -12 इज इक्वल टू 0, तर हे बघायचं इथे m मायनस 12 x स्क्वेअर, m मायनस 12 x स्क्वेअर, हे किती येणार आहे m मायनस 12 या ठिकाणी, तर हे 12 असल्यामुळं m मायनस 12 x स्क्वेअर, त्यामुळे m इज इक्वल टू 12 अनएक्सेप्टेबल आहे. व्हॅल्यू ऑफ m इज इक्वल टू, कारण m ची व्हॅल्यू या ठिकाणी हे 12च येणार आहे ना, या ठिकाणी m ची व्हॅल्यू काढायची आपल्याला, आणि हे इथं बघितलं तर आपण m ची व्हॅल्यू तर या ठिकाणी m मायनस 12 ह्याच्यामध्ये जर ठेवून बघितलं तर m12 हे अनएक्सेप्टेबल आहे. व्हॅल्यू ऑफ m ची किती येणार आहे, कारण इथं 12 ऑलरेडी आहे, त्यामुळं अनएक्सेप्टेबल आहे ह्या एक्झाम्पल मधली m ची व्हॅल्यू. ह्या इक्वेशन आहे, हे इक्वेशन आहे याचं, बरोबर आहे, हे इक्वेशन आहे इथलं m मायनस 12 चा x स्क्वेअर, त्यामुळे हे जे आहे m ची व्हॅल्यू 12 तर येणार आहे, पण इथं 12 आहे
आपली पण काढलेली 12 आहे आणि तिने दिलेली पण 12 आहे, त्याच्यामुळे ती तर व्हॅल्यू येणार नाही, म्हणून यांना अनएक्सेप्टेबल आहे. व्हॅल्यू ऑफ m नवीन आलेली 14 आहे, त्याच्यामुळे 14 आपण करेक्ट आन्सर आपण म्हणू शकतो. m ची व्हॅल्यू 14. लक्षात आलं? हा प्रश्न लक्षात आला बेटा? खूप छान प्रश्न होता, प्रश्न लक्षात घ्या. ठीक आहे, अगदी कंपेअरिंग इक्वेशन करत करत आपण हा प्रश्न काढलाय. ठीक आहे, प्रश्न सगळे छानच आहेत. कॉन्सन्ट्रेशन असणं, माझ्याकडे बघणं आणि बघत बघत हे शिकणं खूप गरजेचं आहे विद्यार्थी मित्रांनो. ठीक आहे, याच्यानंतर आता आपल्याला विद्यार्थी मित्रांनो पुढचा प्रश्न बघायचा आहे. पुढचा प्रश्न काय विद्यार्थी मित्रांनो? 9वा प्रश्न. द सम ऑफ टू रूट्स ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन इज 5 अँड द सम ऑफ देअर क्यूब इज 35. बघा, सम ऑफ रूट्स ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन इज 5 आणि द सम ऑफ देअर क्यूब म्हणजे 2 अल्फा आणि बीटा. मग ह्याच्यामध्ये काय म्हणलं आपण? लेट अल्फा आणि बीटा बी द रूट्स ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन. त्यांनी सम म्हणले फ्रॉम गिवन इक्वेशन. आपण अल्फा आणि बीटा हे रूट्स जर आहेत म्हणलं तर दोघांची सम किती येणार आहे? सम ऑफ टू रूट्स ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन 5, म्हणून अल्फा प्लस बीटा 5 म्हणलं आपण. अल्फा आणि बीटा हे रूट्स मानलेत आपण, आणि त्याचे क्यूब काय येणार आहे? अँड देअर क्यूब म्हणजे अल्फा क्यूब प्लस बीटा क्यूब 35. हे फ्रॉम गिवन इक्वेशन 1 आणि 2 तयार केलं. या ठिकाणी आपण अल्फा क्यूब प्लस बीटा क्यूबला सॉल्व्ह करून घेतलं बेटा. अल्फा क्यूब प्लस बीटा क्यूब काय येणार आहे फॉर्म्युला? ह्याचा फॉर्म्युलाच आहे ए प्लस ए क्यूब प्लस बी क्यूब, ह्याचा फॉर्म्युलाच आहे. काय फॉर्म्युला आहे? या ठिकाणी अल्फा प्लस बीटा क्यूबचा अल्फा प्लस बीटा क्यूब मायनस या ठिकाणी 3 अल्फा बीटा मायनस 3 अल्फा बीटा आणि अल्फा प्लस बीटा. अल्फा प्लस बीटाची व्हॅल्यू 5 आहे. या ठिकाणी हे बघा, ही 5 क्यूब ठेवली, हा 3 ठेवला, अल्फा इंटू बीटा आणि अल्फा प्लस बीटाची व्हॅल्यू 5 आली. या ठिकाणी आपण हे सॉल्व्ह करून घेतलं बेटा. 125 आलं, 5चा क्यूब 125 आला. हा या ठिकाणी 5 त्रिक 15 अल्फा बीटा आलं. 125 मायनस 15 अल्फा बीटा इज इक्वल टू हे किती आले? या ठिकाणी हे किती आहे? 35 आहे पहा. ठीक आहे, हे 35 आहे. 125 मायनस 15 आणि हे 35 आलं, हे 35 आलं, हे बरोबर आहे. क्यूब किती आहे त्याचे? 35, म्हणजे हे सोडून घेतो ना आपण, तर ह्याचं या ठिकाणी 35 आहे. ठीक आहे, मग हे 15 अल्फा बीटा इज इक्वल टू हे 35 ला 35 आपण काय केलं? हे 125 35 जसं तसं ठेवलं. इकडे येऊन आपण काय होणार आहे? ते मायनस होणार आहे. ते 125 मायनस 35 हे 15 अल्फा बीटा इज इक्वल टू 90. अल्फा बीटा किती आलं? 90 अपॉन 15. अल्फा बीटाची व्हॅल्यू आली 6. ठीक आहे, या ठिकाणी व्हॅल्यू कशाची आली? अल्फा बीटाची आली. पुन्हा द रिक्वायर्ड क्वाड्रॅटिक इक्वेशन म्हणा एक्स स्क्वेअर मायनस अल्फा प्लस बीटा. एक्स सर्वांना माहिती आहे, एक्स स्क्वेअर मायनस अल्फा अल्फा प्लस बीटा आणि एक्स या ठिकाणी प्लस अल्फा इंटू बीटा इज इक्वल टू 0. अल्फा एक्स स्क्वेअरला एक्स स्क्वेअर केलं. अल्फा प्लस बीटाची व्हॅल्यू किती आहे? अल्फा प्लस बीटाची व्हॅल्यू या ठिकाणी आलेली आहे. अल्फा प्लस बीटाची व्हॅल्यू 5 आहे. अल्फा प्लस बीटाची व्हॅल्यू 5 आहे आणि अल्फा इंटू बीटाची व्हॅल्यू 6 आहे. ठीक आहे, आपल्याला अल्फा बीटाची व्हॅल्यू मिळाली होती, फक्त अल्फा क्यूब प्लस बीटा क्यूबची व्हॅल्यूचं एक्सपान्शन केलं होतं आपण ह्याच्यामध्ये. ठीक आहे, अल्फा प्लस आणि रिक्वायर्ड क्वाड्रॅटिक इक्वेशन तयार करायचं होतं. क्वाड्रॅटिक इक्वेशनला जर अल्फा प्लस बीटाची व्हॅल्यू मिळाली, अल्फा क्यूब प्लस बीटा क्यूब वरून आपल्याला काढायचं होतं अल्फा इंटू बीटा, आणि हे काढण्यासाठी आपण इथपर्यंत आलो होतो. ठीक आहे, अल्फा क्यूब प्लस बीटा क्यूबचं सूत्र अल्फा प्लस बीटा क्यूब 3 अल्फा बीटा अल्फा प्लस बीटा हे व्हॅल्यू ठेवल्या इज इक्वल टू हे ठेवलं आणि हे इज इक्वल टू हे करत करत ह्याची व्हॅल्यू आली 5चा क्यूब 125 हे 3 अल्फा बीटा म्हणजे काय येणार आहे? हे अल्फा प्लस बीटा 5 ठेवलं, 5 त्रिक 15 अल्फा बीटा आणि इज इक्वल टू हे 35 आहे. त्याचा क्यूब किती आहे? तर म्हणले 35 आणि 125 मायनस 15 अल्फा बीटा आहे 35. 125 मधून 35 गेले, या ठिकाणी किती उरणार आहेत? 90. 15ला 15 या ठिकाणी 15 अल्फा बीटा आणि या ठिकाणी हे अल्फा बीटा इज इक्वल टू 15 सख्खी 90 अल्फा बीटा 6 येणार आहे. आणि हे रिक्वायर्ड क्वाड्रॅटिक अल्फा प्लस बीटा मिळाला. आता आपल्याला इथे या ठिकाणी अल्फा प्लस बीटा मिळालं आणि अल्फा इंटू बीटा या ठिकाणी मिळालं 6. ठीक आहे, त्याच्यामुळे आपण डायरेक्टली इथं काय म्हणू शकलो? आता या ठिकाणी आपल्याला रिक्वायर्ड क्वाड्रॅटिक इक्वेशन करून हे इक्वेशन मिळालं. ठीक आहे, प्रॉब्लेम सोपा होता बेटा, तर प्रॉब्लेम खूपच सोपा आहे, ह्याच्यामध्ये काही डिफिकल्टी नाहीये. ठीक आहे, कळतं सर्वांना? चला, वेल डन. याच्यानंतर आता दुसरा प्रॉब्लेम बघा चाललाय आपला, 10वा प्रॉब्लेम चाललाय. या ठिकाणी काय प्रॉब्लेम आहे आपला? या ठिकाणी 10वा, find the quadratic equation such that बघा बेटा काय म्हणतं इक्वेशन या ठिकाणी? फाइंड द क्वाड्रॅटिक इक्वेशन such that its roots are square of sum of the roots
रूट्स अँड स्क्वेअर. आता हे जे आहे हे काय करूयात आपण नेक्स्ट ह्याच्यामध्ये बघूयात. हा 10वा प्रश्न जो आहे नेक्स्ट ह्याच्यामध्ये बघूयात. मी तुम्हाला हा प्रश्न घेणारच आहे. एक एक प्रश्न आपण सॉल्व्ह करून घेऊयात. आतापर्यंत आपण ह्याच्यामध्ये जवळपास 9 प्रश्न बघितलेले आहेत. ठीक आहे, जवळपास 9 प्रश्न बघितलेले आहेत. याच्यानंतर आपण 10वा ही एक्सरसाइज प्रॉब्लेम सेटचे पूर्ण प्रश्न बघूयात. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो. ओके.